बरोबर 1 महिन्यापूर्वी म्हणजे 15 मेला ज्येष्ठ नागरिकांचं दंत आरोग्य आणि दंतचिकित्सा याच्यावर डॉक्टर स्मिताताईंचं भाषण झालं होतं. त्यावेळेला त्यांनी पूर्वार्ध पूर्ण केला. आजच्या या कार्यक्रमामध्ये त्या आता सुरुवातीला तोच विषय घेऊन त्याचा उत्तरार्ध पूर्ण करतील आणि त्यानंतर डॉक्टर प्रतिभा ताई त्यांना जॉईन होतील आणि ज्याला FAQ म्हणतात, म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन, नेहमी जे प्रश्न आपल्याला पडतात सर्वसाधारणपणे दातांच्या आरोग्याबद्दल किंवा उपचारांबद्दल, त्याची उत्तरं त्या दोघी मिळून आपल्याला देणार आहेत. स्मिताताई काय किंवा डॉक्टर प्रतिभाताई काय यांची आता ओळख करून देण्याचं काही कारणच नाही, ते आपल्याशी परिचित आहेत. प्रतिभाताईंनी 3 कार्यक्रम केलेत. स्मिताताईंचा हा दुसरा कार्यक्रम आहे आणि आपल्याला आता उगाच औपचारिकपणे त्यांचा परिचय काही करून द्यायचा नाहीये. स्मिताताईंना मी विनंती करतो की त्यांनी तुमचा विषय मांडावा. आजचं लेक्चर जे आहे किंवा आजचं हे जे नॉलेज शेअरिंग आहे त्याचं एक छान त्याला 3 गोष्टी मी आणि स्वप्नील दादा काल बोलत होतो की एक म्हणजे मी इथे इंग्लंडमध्ये आहे, तुम्ही सगळे तिकडे आहात, हा एक वेगळा अनुभव या व्याख्यानाचा. दुसरं म्हणजे आपण आज वार बदललेला आहे, कारण बऱ्याच मंडळींनी असं म्हटलं होतं की रविवार जमत नाही, त्याच्यामुळे एक मंगळवारी किंवा आठवड्याच्या मध्यभागी ठेवून बघावं असं विनायक काकांनी सांगितल्यावर आम्ही तेही ठरवलं की ठीक आहे, यावेळेला मंगळवारी आपण करूया. आणि प्रतिभाताईंनी सुद्धा लगेच त्याला हो म्हटलं. डॉक्टर श्रीरंग आठवले पण आपल्याला जॉईन होणार होता, जो पण एक डेंटिस्ट आहे, पण मधला वेळ असल्यामुळे आठवड्याचा मधला आणि त्याला काही व्यवधानं होती, त्याच्यामुळे तो नाही जॉईन करू शकला, पण पुढच्या वेळेला तो येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा कार्यक्रम आपण अर्धा कार्यक्रम प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात घ्यायचं ठरवलं होतं. त्याच्यासाठी आम्ही मंडळींकडनं, आपल्या कुटुंबातल्या मंडळींकडनं वेगवेगळे प्रश्न मागवले होते. खरं सांगायचं तुम्हाला, सगळ्यांना तर प्रश्न काही आले नाहीत आम्हाला, पण प्रतिभाताई आणि मी असं बसून आम्ही असे प्रश्नांची एक जंत्री तयार केली की आम्ही साधारण कुठल्याही एक कार्यक्रमाला गेलो, म्हणजे नॉन डेंटल कार्यक्रमाला, की परिचित मंडळी आम्हाला, आम्ही डेंटिस्ट आहोत म्हणून काही प्रश्न विचारतात, काही शंका असतात की ज्या खूप कॉमनली विचारल्या जातात. जसं विनायक काका आता FAQ म्हणाले तसं फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स. तर आम्ही त्याची एक जंत्री तयार केली आणि ते आम्ही एकमेकींना ते प्रश्न विचारत आम्ही त्यांची उत्तरं देणार आहोत. आणि बहुधा त्याच्यामुळे संकोचाने होईना म्हणा किंवा काही राहून गेलं असतील म्हणा प्रश्न विचारायचे, ते आम्हीच प्रश्न तुमच्या वतीने काढलेले आहेत आणि त्याचीच आम्ही उत्तरं देणार आहोत. तो पूर्वार्धाचा भाग आपण बघूया. विनायक काका आणि स्वप्नील दादा, तुम्हाला जरा मी विनंती करते की माझा जर का टाइम थोडा एक्सटेंड व्हायला लागला तर प्लीज मला एक 5 मिनिटं अगोदर तुम्ही सांगाल, दोघांपैकी कोणतरी. तर मी आता सुरू करते. तर आज आपण उत्तरार्ध बघतोय, म्हणजे गेल्या वेळेला आपण समस्या काय होत्या की बाबा ज्यामुळे दात गमावले जातात आणि दात गमावले गेल्यामुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये, हे आपण पाहिलं. आता त्याचं समाधान काय आहे, की त्याची ट्रीटमेंट कशी आहे, त्याची उपचार पद्धती काय आहे. म्हणजे जर का गमावलेले दात पुन्हा आपल्याला हवे असले तर ते काय पद्धतीने मिळवता येतील ते आपण बघूया. जसं विनायक काकांनी सांगितलं की फॉर्मल इंट्रोडक्शनची गरज नाहीये, पण ही एक अगदी स्लाइड फ्लॅश करते अर्ध्या मिनिटात, की जेणेकरून एक छोटी माझी ओळख तुम्हाला मिळेल. आता काही वेळेला अगदी प्रसंग बाका होतो. म्हणजे कसं, आपले जे आपण म्हणतो खायचे दात आणि दाखवायचे दात, त्यातले दाखवायचे दात हे सामाजिक दृष्टीने आपल्याला खूप महत्वाचे असतात, कारण आपलं पहिलं जे इम्प्रेशन आहे ते आपल्या हास्यामुळे असतं, हे गेल्या वेळेला आपण सगळ्यांनी बघितलं. आता ह्या पेशंटचा हा एक समोरचा पटाशीचा दात गमावला गेलाय, त्याच्यामुळे त्याच्या हास्यामध्ये, स्माईलमध्ये किंवा चेहऱ्याच्या प्रेझेंटेशनमध्ये किती पटकन फरक पडलाय बघा. प्रत्येकाची नजर पहिल्यांदा त्या नसलेल्या दाताकडे बरोबर जातीये. त्याच्यामुळे हा दात रिप्लेस होणं किंवा हा दात पुन्हा तिथे प्रस्थापित होणं तोंडामध्ये,
हे पेशंटला मानसिकरित्या, सामाजिकरित्या खूप महत्वाचं असतं. बोलण्यासाठी पण तितकंच महत्वाचं असतं. कारण जसं मी गेल्या वेळेला म्हटलं, की त, थ, द, ध, स, श हे काही जे उच्चार आहेत, ते आपण पुढच्या दातांच्या साहाय्याने करतो. दंतव्य, तालव्य हे सगळं आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं आहे. तर हे जे दंतव्य शब्द आहेत, ते पटाशीच्या दातांशिवाय आपल्याला नीट उच्चारता येत नाही. तर आता आपण बघूया, की ह्याची रिप्लेसमेंट म्हणजे हे गमावलेले दात पुन्हा मिळवता कसे येतात. याला 3 उपचार पद्धती आहेत. एक इथे तुम्ही बघितलंत तर हा असा खिळ्या सदृश एक भाग दिसतोय. यालाच इम्प्लांट असं म्हणतात. इम्प्लांटचं शास्त्र आता इतकं काय म्हणूया आपण त्याला प्रगत झालेलं आहे, की त्याच्यासाठी आपल्याला कधीतरी पुढे एक वेगळं लेक्चर घ्यायला लागेल. कारण लोकांना इम्प्लांट म्हणजे खूप उत्सुकता असते. आता हा बघा, इम्प्लांट म्हणजे थोडक्यात अगदी तुम्हाला सांगायचं, की एक भिंतीत आपल्याला खिळा ठोकायचा आहे. एक फ्रेम किंवा घड्याळ भिंतीवरती लावण्यासाठी किंवा कॅलेंडर टांगण्यासाठी. त्या पद्धतीने टायटॅनियम नावाच्या धातूचा हा खिळा आपण हाडामध्ये बसवला, अगदी ज्याप्रमाणे स्क्रू भिंतीत बसवतो किंवा खिळा ठोकतो त्या पद्धतीने, आणि त्याच्यावरती सिरॅमिक या मटेरियलने जे दातासारखं दिसणारं मटेरियल आहे त्यांनी हा दात आपण पुन्हा इथे नेऊन प्रस्थापित केला. म्हणजे मुळासकट, अक्षरशः मुळासकट सगळा दात गमावलेला आपल्याला परत मिळाला. ही झाली एक उपचार पद्धती. दुसरी उपचार पद्धती ज्याला ब्रिज असं म्हटलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा जो एक दात आहे किंवा ज्याला आपण खुंट म्हणू किंवा खांब म्हणूया, आणि हा एक दात आहे जो या बाजूचा खुंट किंवा खांब आहे. त्या दोन्ही दातांना एक प्रकारे आकार दिला जातो. ते दात ट्रिम केले जातात किंवा ज्याला दात प्रिपेअर केले जातात असं आम्ही टेक्निकल भाषेत म्हणतो. आणि या 2 दातांच्या प्रिपरेशन नंतर त्यांचं माप घेऊन अशा प्रकारे ह्या 2 दातांचा आधार घेऊन मधला जो गमावलेला दात आहे तो बसवला जातो. आता या 2 दातांचा आधार घेतला जातो म्हणून या कन्सेप्टला ब्रिज असं म्हणतात. म्हणजे ज्याप्रमाणे पूल हा 2 खांबांच्या मदतीने बांधला जातो, त्याप्रमाणे हे 2 जे शिल्लक दात आहेत ते खांब आणि मधला जो दात गमावलेला आहे तो रिप्लेस करणं, म्हणजे परत तुम्हाला प्रस्थापित करून देणं, असा ह्या ब्रिज या प्रकाराची ही संकल्पना आहे. त्याच्यापेक्षाही सोपा उपाय म्हणजे मंडळी, तुम्ही मनात विचार करत असाल की ह्या इम्प्लांटला करायला वेळ लागत असणार, ब्रिज बनवायला पण वेळ लागत असणार. आता आमच्याकडे असे बरेचसे पेशंट येतात, काही काही तरुण मंडळी पण असतात की दात गमावलाय आणि आता वावरणं शक्य नाहीये समाजात. काही शिक्षक मंडळी असतात, काही रोजच्या रोज लोकांशी संपर्क येणारे म्हणजे पब्लिक रिलेशन ज्याला म्हणतात तसे असतात, काही सामाजिक कार्यकर्ते असतात, नेते असतात, किंवा काही नाट्य सिने क्षेत्रामध्ये वावरणारे लोक असतात. कोणीही असो, समोरचा दात जर का गमावला गेलाय तर त्याला लगेचच आपल्याला पुनःप्रस्थापित कसं करता येईल याचा एक छोटा सोपा उपाय म्हणजे 1 टूथ रिमूव्हेबल पार्शल डेंचर. रिमूव्हेबल म्हणजे काढण्या घालण्याजोगं, पार्शल म्हणजे अंशतः जे पूर्ण नाहीये ते, आणि डेंचर म्हणजे कवळी. असं हे रिमूव्हेबल पार्शल डेंचर, ज्याचा हा प्लास्टिकचा भाग आहे जो इतर दातांचा आधार घेतो. त्याला इथे तुम्हाला 2 तारा दिसत आहेत. मागच्या दातांचा तारांच्या साह्याने, ज्याला आम्ही क्लास्प म्हणतो, त्यांनी आधार घेतला जातो आणि हा एक दात इथे रिप्लेस करता आला. ह्या पद्धतीचं जे डेंचर आहे किंवा ह्या पद्धतीची जी आंशिक कवळी आहे काढता घालता येण्याजोगी, ही कवळी जर का लॅबोरेटरीचा, डेंटल लॅबोरेटरीचा चांगला सपोर्ट असेल तर आम्ही अक्षरशः 24 तासात आम्ही ती पेशंटला बनवून देऊ शकतो. आणि त्यामुळे तात्पुरता का होईना पेशंटला एक लोकांना सामोरं जाण्यासाठी आत्मविश्वास मिळतो आणि त्यांचं बोलण्याचं किंवा हे जे समाजात वावरण्याचं काम जे आहे ते चालू होतं. असे हे 3 पर्याय एक दात जर का गमावला त्याच्यासाठी आहे. आता इम्प्लांट म्हणजे काय हो? कितीतरी वेळेला आम्हाला हा प्रश्न विचारला जातो की इम्प्लांट ही काय भानगड आहे? तर ही भानगड अशी आहे की याचे 3 भाग आहेत. याला इम्प्लांटचं
रूट स्ट्रक्चर दाताचं असतं त्याप्रमाणे हे सबस्ट्रक्चर आहे इम्प्लांटचं. हा स्क्रू आहे टायटॅनियमचा, जो अशा पद्धतीने एका छोट्या शस्त्रक्रियेच्या साह्याने हाडामध्ये खोवला जातो. नंतर त्याला ॲबटमेंट हेड असं असतं. म्हणजे हा जो भाग आहे तो इम्प्लांटचा स्क्रू आणि वरची ही दातासारखी दिसणारी सिरॅमिकची कॅप ह्याच्यामधला हा ॲबटमेंट हेड हा दुवा असतो, एक फिक्स्चर असतं एक प्रकारचं. म्हणजे आता इथे बघा की हा इम्प्लांट घातला गेला हाडामध्ये, त्याच्यावरती हे ॲबटमेंट हेड म्हणजे हे जे सुप्रास्ट्रक्चर आहे ते घातलं गेलं आणि त्याच्यावरती हा जो एक आपला सिरॅमिक या मटेरियलचा अगदी दातासारखा दिसणारा दात हा घातला गेला. ॲज अ एंड रिझल्ट आपल्याला हे असं दिसेल की एकूण इम्प्लांटचं स्ट्रक्चर हे पूर्ण रिप्लेसमेंट प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर, सगळी आपली उपचार पद्धती पूर्ण झाल्यानंतर हे असं दिसणार आहे. हा रूट स्ट्रक्चर आतला भाग इम्प्लांटचा. सॉरी, आपण जरा मागे जाऊया. हा इम्प्लांटचा हाडामध्ये रोवलेला भाग, हे ॲबटमेंट हेड आणि हा इम्प्लांटचा दाताचा भाग ज्याला आपण क्राऊन असं म्हणतो, कॅप असं म्हणतो. आता दुसरी समस्या म्हणजे मल्टिपल टीथ मिसिंग. स्वप्नील दादा, माझं बोलणं आणि स्क्रीन व्यवस्थित दिसतोय सर्वांना? हो, येतोय व्यवस्थित आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. तर मल्टिपल टीथ मिसिंग म्हणजे बरेचसे दात गमावले गेलेत. याच्यात पुढचे दात गमावले गेले असतील, मागचे दात गमावले गेलेले असतील, पण बरेचदा असं आपल्याला दिसतं की हे जे मागचे दात आहेत हे गमावले तर पेशंटला विशेष काही लक्षात येत नाही. म्हणजे कसं होतं की पुढचे दात म्हणजे ज्याला मी परत एकदा दाखवायचे दात म्हणेन, ते दाखवायचे दात व्यवस्थित असतात. त्याच्यामुळे पेशंटला दात गेल्याची विशेष जाणीव होत नाही. अगदी जाणीव होत नाही असं मी म्हणणार नाही, कारण हे मागचे जे दात आहेत हे आपले खाण्याचे दात आहेत, ज्याला आपण च्युईंगसाठी म्हणजे अन्नाच्या चरवणासाठी, बारीक अन्नाचं पीठ करण्यासाठी आपण हे दात वापरत असतो. त्यामुळे तसं म्हटलं तर हे दात आपल्याला खूप खूप महत्वाचे आहेत. पण बरेचदा असं होतं की पुढचे दात असल्यानंतर मागचे दात गेलेले आहेत ह्याचं विविध कारणांनी त्याच्याकडे लक्ष नीट दिलं जात नाही. आणि अशा वेळेला मग आपल्याला काय काय उपचार पद्धती आहेत हे आपण बघूया. याच्यामध्ये सुद्धा जसं मी म्हटलं तसं मगाशी म्हटल्याप्रमाणे रिमूव्हेबल पार्शल डेंचर किंवा ज्याला ट्रीटमेंट पार्शल डेंचर म्हणतो, की एक आंशिक कवळी म्हणजे सगळे दात गमावलेले नाहीयेत, काहीच दात गमावलेले आहेत. जे दात गमावलेले आहेत तेवढेच दात फक्त रिप्लेस करून देणे किंवा पुनर्प्रस्थापित करून देणे, अशा पद्धतीची ही आंशिक कवळी असते. आता ही जी कवळी तुम्हाला दिसते ह्याच्यात काही पुढचे दात नाहीयेत आणि काही मागचे दात नाहीयेत. ही जी कवळी आहे ह्याच्यामध्ये मागचे दात नाहीयेत, पण दोन्ही कवळीमध्ये तुम्हाला फरक आढळून येईल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या तारा नाहीयेत आणि याच्यामध्ये मात्र तुम्हाला 2 तारा किंवा मेटलचा भाग हा दिसतो आहे, जो सपोर्टसाठी म्हणजे एक आधार घेण्यासाठी वापरला जातो. अशा पद्धतीचं ही आंशिक कवळी आहे, ज्याचे वेगवेगळे प्रकार मटेरियलच्या नुसार आम्ही विभागणी त्याची केलेली असते. असे वेगवेगळे प्रकार आता तुम्हाला उपलब्ध आहेत. याच्यात एक कास्ट पार्शल डेंचर नावाचं एक आंशिक कवळी असते. कास्ट पार्शल डेंचर म्हणजे चक्क कास्ट मेटल, ज्यांना मेटल कास्टिंग वगैरे विषयाचा परिचय असेल, की चक्क धातूची केलेली कवळी. ही जी धातूची कवळी असते ही बायोलॉजिकली ऍक्सेप्टेबल स्टेनलेस स्टील म्हणजे आपल्या शरीराला सेफ असेल असं स्टेनलेस स्टील जे असतं, त्या स्टेनलेस स्टीलची ह्याचा जो स्कॅफोल्डिंग म्हणूया आपण किंवा ह्याचा सांगाडा जो आहे तो असा ह्या मेटलचा बनलेला असतो. मेटलचा असण्याचा फायदा असा असतो की मेटल हे खराब होत नाही पटकन, ते स्वच्छ घासता धुता येतं. मेटल हे प्लास्टिकपेक्षा नक्कीच जास्ती मजबूत असतं, त्यामुळे हा सांगाडा कायम छान टिकून असतो. दुसरी गोष्ट, ते हलकं होतं. प्लास्टिक हे वजनाला
म्हणजे आपण असं जेव्हा गमतीशीरपणे म्हणतो की 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड ह्याच्यात जड काय, ही असं लहानपणी आपण एक कोडं घालायचो. तर कापूस जसा बल्की असतो तसं ॲक्रेलिक जे आहे, प्लास्टिक हे खूप बल्की असतं, म्हणजे ते खूप जागा व्यापतं तोंडातली. त्याच्यामुळे पेशंटला त्या कवळ्या विशेष कम्फर्टेबल वाटत नाहीत. स्टेनलेस स्टीलच्या ज्या या कवळ्या असतात, ह्या खूप कम्फर्टेबल वाटतात, कारण ह्या अतिशय हलक्या असतात वजनाला आणि तोंडामध्ये त्या अतिशय कमी जागा व्यापतात. सॉरी, परत मागे जाऊया. सो ही एक वरची कवळी आहे, ज्याचा सांगाडा स्केलेटन जो आहे तो मेटलचा आहे, किंवा ही एक खालची कवळी आहे, सांगाडा मेटलचा आहे. पण ह्याचा दृश्य जो भाग आहे, जो दिसणारा आहे, हे बघा, हा दिसणारा जो भाग आहे हा सगळा ॲक्रेलिकचा आहे. म्हणजे हा तुम्हाला दाताच्या रंगाचा दिसतो. हे जे मेटल आहे हे फार कमी किंवा अगदी नाही म्हटलं तरी चालेल, तोंडामध्ये दिसून येत नाही. अशा प्रकारे हे मेटल डेंचर किंवा कास्ट पार्शल डेंचर हा एक मार्ग मल्टिपल दात नसणे किंवा बरेचसे दात नसणे ह्याच्यासाठी आहे. आता इथे एक मजा बघा. हे जरा नवीन आलेलं मटेरियल आहे. आता रुळलंय म्हणा ते बऱ्यापैकी, पण ज्याला आम्ही फ्लेक्सिबल डेंचर म्हणतो. त्याला एक कमर्शियल नाव आहे वॉलप्लास्ट म्हणून किंवा ब्रिफ्लेक्स म्हणून, बऱ्याचशा कंपन्या आहेत. पण त्याच्यासाठी मी कुठल्या कंपनीचं पर्टिक्युलरली नाव वापरत नाही. इथे आपण त्याला फ्लेक्सिबल डेंचर असं म्हणूया. हे इथे तुम्ही बघताय की हातामध्ये दाब दिल्यानंतर हे असं लवचिक आहे बघा मटेरियल. तर म्हणजे अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगायचं की मी नेहमी पेशंटला एक उदाहरण देते की नाडीचा पायजमा आणि इलॅस्टिक असलेला पायजमा ह्याच्यात जो फरक आहे तोच ही कुठल्याही प्रकारची तारा असलेली डेंचर्स, प्लास्टिकची असोत, मेटलची असोत, आणि हे एक फ्लेक्सिबल किंवा इलॅस्टिसिटी किंवा प्रत्यास्थता ज्याला आपण म्हणतो तसं असलेलं लवचिक डेंचर. या डेंचरचा फायदा असा असतो की ते एक अ, वेगळ्या प्रकारे त्याचा जो एक फिट असतो तो फिट अतिशय परिणामकारी पेशंटला वाटतो आणि एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो, एक प्रकारची अशी भावना येते की कवळी माझ्या तोंडात एक छानपैकी चपखलपणे बसलेली आहे. ही जी भावना आहे ही या फ्लेक्सिबल डेंचरमुळे येते. दुसरी गोष्ट, काही काही वेळेला कास्ट मेटलची जी डेंचर असतात किंवा ॲक्रेलिकची जी साध्या ॲक्रेलिकची डेंचर असतात त्याच्यात धातूचे कॉम्पोनंट्स, तारा किंवा क्लास्प हे दिसतात. इथे तुम्हाला दिसेल की हे हिरडीच्या रंगाचेच क्लास्प जे आहेत हे इथे दिसत आहेत. त्याच्यामुळे तोंडामध्ये हे अजिबात दिसत नाहीये आणि दिसण्याच्या दृष्टीने आणि चपखल बसण्याच्या दृष्टीने फ्लेक्सिबल डेंचर हे अतिशय उजवं ठरतं आणि पेशंट्सना आवडतं सुद्धा. पण एक लक्षात असू द्या मंडळी, मेटल हे मेटल आहे आणि फ्लेक्सिबल डेंचरचं हे जे मटेरियल आहे ते शेवटी प्लास्टिक आहे. आणि प्लास्टिकचे जे दुर्गुण सगळे कवळीमध्ये असतात, ज्यासाठी मी तुम्हाला गेल्या वेळेला म्हटलं होतं की डेंचर हे एकदा बनवलं आणि कायमचं झालं असं होत नाही. डेंचरही खराब होतं तोंडामध्ये, ते प्लास्टिक आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रोगजंतूंची वाढ होते किंवा त्याला स्टेन्स पडतात, डाग पडतात, वास यायला लागतो. फ्लेक्सिबल डेंचरही इलॅस्टिक जरी असलं, बाकी सगळं त्याचं छान असलं तरी हे शेवटी एक प्रकारचं प्लास्टिकच आहे, पॉलिमर आहे. त्याच्यामुळे प्लास्टिकचे जे दुर्गुण आहेत ते या डेंचरमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे 3 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हेही डेंचर किंवा ही कवळी सुद्धा आपल्याला बदलायला लागते. पुढे बघूया की मल्टिपल दात गमावलेले आहेत, पण पेशंट म्हणतो नाही, मला कवळी नाही घालायची, मला हे रोजची काढ घाल, हा जसा आता माझा चष्मा मी काढला घातला हे नकोय, मला लेन्स घालून मिळेल का, जेणेकरून माझी चष्म्यापासून सुटका होईल. तर आहे, त्यालाही हा पर्याय आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे इम्प्लांटच. पण आता इथे बघा, 1, 2, 3, 4 हे 4 दात रिप्लेस करण्यासाठी 4 स्क्रू जबड्यामध्ये रोवले गेलेले आहेत टायटॅनियमचे आणि एका ब्रिजच्या साह्याने, म्हणजे हे वरचं त्याचं सुप्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो की वरचा त्याचा जो भाग आहे, वरचा जो त्याचा भाग आहे तो त्याच्यामध्ये आपण स्क्रूच्या साह्याने किंवा सिमेंटच्या साह्याने चक्क त्याच्यावर फिक्स करतो किंवा सिमेंट म्हटलं तर तो त्याच्या साह्याने इथे चिकटवतो. अशा प्रकारे मल्टिपल इम्प्लांट्स किंवा एकापेक्षा जास्त इम्प्लांट सुद्धा आपण जबड्याच्या हाडामध्ये रोवू शकतो आणि त्या माणसाला कायमचे न काढता घालायला लागणारे असे पण दात आपण देऊ शकतो.
आता म्हणजे दातच नाहीये कुठल्याही प्रकारे, वरती आणि खालती एकही दात शिल्लक नाहीये. दुर्दैवाने पेशंट अशा वेळेला आमच्याकडे आला तर काय करायचं? तर त्याला कन्व्हेन्शनल कंप्लीट डेंचर, म्हणजे ही तुम्ही बघितली असेल की बऱ्याच लोकांची वरची खालची संपूर्ण दातांची कवळी असते. ही जे आहे ही खूप रूढ आहे ही पद्धत, त्याच्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ही बघितलेली असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा आता बऱ्याच प्रकारची मटेरियल्स अवेलेबल आहेत, ज्यामुळे ही कवळी वजनाला अतिशय हलकी होते. तोंडामध्ये लाईट असते किंवा त्याचं जो एक फिलिंग म्हणतो आपण त्याला, एक त्याचा स्पर्श किंवा ते कॅरी करणं, तोंडामध्ये वागवणं हे खूप सोपं झालेलं आहे वेगवेगळ्या ह्या चांगल्या चांगल्या आलेल्या मटेरियल्समुळे. पण शेवटी जसं मी तुम्हाला म्हटलं तसं शेवटी ही सगळी जी मटेरियल आहेत ही प्लास्टिकची मटेरियल आहेत. त्यामुळे त्याला एक एक्सपायरी डेट आहे आणि ती 3 ते 5 वर्षाची एक्सपायरी डेट आपण विसरता कामा नये. पण मग एखाद्या व्यक्तीने असं म्हटलं की मला कवळी ही डुगडुगते, तोंडामध्ये हलते, कारण कवळी ही शेवटी स्नायूंचा तोल सांभाळणे तोंडाच्या आणि हाडाचं जे काही स्ट्रक्चर तोंडामध्ये बाकी असेल, जेवढं काही तुमचं दात गमावल्यानंतर जे उरलेलं हाड असेल, हिरड्या असतील, त्या सगळ्याच्या सपोर्टनी ती कवळी तोलली जाते एका प्रकारे. तो सगळा तोल त्याचा सांभाळला जातो. पण तो काही कारणाने पेशंटला तेवढा आत्मविश्वास नसेल किंवा खरोखरच काही लिमिटेशन्समुळे तो तोल सांभाळला जात नसेल. उदाहरणार्थ काही व्यक्तींची हाडं खूप झिजलेली असतात किंवा काही व्यक्तींना स्नायूंचा विशेष म्हणावा तसा आधार मिळत नाही कवळीचा तोल राखण्यासाठी. अशा लोकांना खरोखरच ही समस्या असते की नाही, कवळी तोंडामध्ये स्थिर राहत नाहीये. मग आता काय करायचं? तर मग हल्ली हे बरेचसे इम्प्लांट्स घालून इम्प्लांटच्या साह्याने त्याचा काउंटर पार्ट, म्हणजे जो त्याचा वरचा बसणारा भाग आहे, ज्याला आपण लॉक अँड की मेकॅनिझम म्हणतो, तशा पद्धतीने इम्प्लांट्स हे हाडामध्ये घातलेले आहेत आणि कवळीचा जो भाग आहे तिथे तुम्हाला ह्याचं वरचं जे स्ट्रक्चर आहे, आतलं जी म्हणजे लॉक जे आहे आणि ही की आहे, अशा पद्धतीने ही कवळी जरा जास्त फिट बसण्याचा फायदा ह्या इम्प्लांट्समुळे होतो. इम्प्लांट्सचा अजून एक फायदा असा असतो की हाड जे असतं ते दात गमावल्यानंतर झपाट्याने झिजायला लागतं. पण इम्प्लांट जर का बसवले तर हाड झिजण्याचा जो दर असतो, रेट असतो, तो हाड झिजण्याचा दर कमी होतो आणि हाड बरचसं शाबूत राहायला मदत होते, जे सपोर्टिंग हाड असतं, सपोर्ट डेंचरला देणारं हाड असतं. त्यामुळे ह्याला आपण हायब्रिड काइंड ऑफ प्रोस्थेसिस असं म्हणतो. म्हणजे दोन्ही प्रकारे याच्यामध्ये फिक्स्ड कॉम्पोनंट सुद्धा आहे, जो जबड्यात फिक्स आहे, आणि रिमुवेबल कॉम्पोनंट सुद्धा आहे. म्हणजे ही कवळी फक्त ही स्क्रूच्या साह्याने लॉक अँड की या मेकॅनिझमच्या प्रकाराने ती तोंडामध्ये अधिक जास्त चांगली स्थिर बसू शकते आणि पेशंटला आत्मविश्वास वाटतो. हे बघा, हे अशाच प्रकारचं एक बार डेंचर आहे की एक 4 इम्प्लांट इथे बसवलेले आहेत. त्या 4 इम्प्लांटना एका बारनी किंवा सळईनी असं जोडलेलं आहे. हे अर्थात ह्याच्यासाठी सगळ्यासाठी आम्हाला अतिशय उत्तम लॅबोरेटरीजची साथ लागते. म्हणजे जसं आपण म्हणूया की सूर्य आणि त्याचा रथ चालवायला मात्र अरुणाची गरज असते, त्याप्रमाणे आम्हाला अतिशय उत्तम लॅब टेक्निशियन्स जे असतात त्यांची आवश्यकता असते. हे क्षेत्रही आता खूप झपाट्याने पुढे चाललंय. हे आपलं एक जाता जाता मी टिप्पणी करते की आपल्यापैकी जी तरुण मुलं आहेत, पुढली जी पिढी आहे, त्यांनी जरूर हे तंत्रज्ञान शिकावं आणि ह्याच्यामध्ये खूप अतिशय या पर्टिक्युलर फील्डला डिमांड आहे आणि उत्तम लॅबोरेटरी टेक्निशियन्स आपल्याला पाहिजे आहेत. त्यामुळे हेही एक चांगलं फील्ड आहे, याची मी किंवा प्रतिभाताई तुम्हाला माहिती नंतर देऊ शकू. असो, तर हे इम्प्लांट्स आणि त्यांना जोडला जाणारा हा बार किंवा ही सळई, ह्याच्या साह्याने सुद्धा एक छान स्थिर बसणारी अशी कवळी आपण देऊ शकतो. हाही एक प्रकारचा हायब्रिड प्रोस्थेसिस आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये फिक्स्ड भाग पण आहे आणि रिमुवेबल किंवा काढता घालण्यासारखा भाग पण आहे, ज्याला आपण बार डेंचर असं म्हणतो. पुढे बघूया. हा बघा, बार डेंचर हे असं दिसेल. ह्या ज्या आहेत ह्या सगळी ही लॉक आहे
आणि ह्याच्यामध्ये कीज म्हणजे ही कुलपाची जागा आहे, खाचेची जागा आहे. आणि या खाचेमध्ये ज्या किल्ल्या आहेत त्या तुमच्या दातामध्ये ते रोवले गेलेले खिळे जे आहेत ते आहेत. आणि अशा दृष्टीने अशा पद्धती आहे त्याच्यामध्ये ते खिळे बसतील आणि ते डेंचर असं फिट बसेल. म्हणजे पूर्वी जी चापाची बटणं होती तशा पद्धतीचा थोडासा तो मेकॅनिझम आहे. पण हे डेंचर काढा घालायचं असलं तरी सुद्धा बऱ्याच वेळेला पेशंट अतिशय कम्फर्टेबली ते डेंचर बराच वेळ तोंडामध्ये वापरू शकतो आणि ते पडायची त्याला भीती वाटत नाही. त्यामुळे एक मानसिक रीतीने सुद्धा त्याला पेशंटला खूप त्याचा आत्मविश्वास वाढतो. दिस इज फुल इम्प्लांट सपोर्टेड डेंचर, म्हणजे पूर्णपणे इम्प्लांटचा आधार घेऊन बनवलेलं हे डेंचर आहे. हायब्रिड प्रोस्थेसिस हे आता आपण तोंडात पाहतो आहे की हे 1 2 3 4 5 6 इम्प्लांट्स घातलेले आहेत इथे. हे फिक्स भाग आहेत आणि ही जी कवळी आहे ती रिमूव्हेबल आहे. तर त्या इम्प्लांटमध्ये खोचून ही आपल्याला हायब्रिड पद्धतीने ही अशी कवळी वरती खोचून व्यवस्थित बसवता आलेली आहे. सो अशा रीतीने अगदी थोडक्यात, कारण आपले प्रश्नोत्तर अजून पुढे बाकी आहेत, त्यामुळे अतिशय थोडक्यात मी दात गमावले गेले असताना काय काय करू शकतो, अगदी सोप्यातल्या सोप्या कवळीपासून ते ब्रिज पासून ते इम्प्लांट्स पर्यंत, पूर्ण कवळीपासनं ते फुल माउथ इम्प्लांट्स पर्यंत, हायब्रिड प्रोस्थेसिस पर्यंत आता डेंटल टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला काहीही करणं शक्य आहे. अर्थात त्याला मानवी मर्यादा आहेत की तुमच्या तोंडामध्ये काय नीट होऊ शकतं हा एक त्यातला भाग आहे. सगळ्यांनाच सगळ्या ट्रीटमेंट्स लागू पडतात असं नाही. नेहमी आम्ही मेडिकल फील्डमध्ये म्हणतो 2+2 इज नॉट 4 ऑलवेज. हे आमच्या बाबतीत खूप खरं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंट व्यवस्थित तपासून त्याची एक्सरे सीटी स्कॅन तपासणी करून जर इम्प्लांट करायचं असेल तर आपण पडताळून पाहू शकतो की या पेशंटला हे करता येण्यासारखं आहे का नाही आणि मगच आपण त्या पेशंटला ती ट्रीटमेंट सुचवतो. अजून एक फरक आमच्या फील्डमध्ये असा पडलाय की आता आम्ही ट्रीटमेंट सुचवतो, आम्ही पेशंट्सला ऑप्शन देतो आणि ऑप्शन पेशंटनी स्वतःला काय बरं वाटेल, स्वतःच्या खिशाला काय परवडेल. कारण मी म्हटल्याप्रमाणे डेंटल ट्रीटमेंट ही महाग असते आणि ज्या टेक्नॉलॉजिकली सुपिरियर ट्रीटमेंट्स आहेत त्या अजून महाग आहेत सध्या तरी भारतात बऱ्यापैकी परवडणाऱ्या किमतीला आहेत. पण आपल्याला जी सुटेबल वाटेल ती ट्रीटमेंट चूज करून आपण निदान टूथलेस ऑकवर्ड स्माइल ज्याला म्हणतो की दात नसलेलं एक बोळकं, हे जे कन्सेप्ट जी मनाला अतिशय लागणारी आहे त्यातनं आपली सुटका होईल आणि अतिशय सुंदर असं हसू आपण आपल्या चेहऱ्यावर पुन्हा बाळगू शकतो. सो तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. कारण हा विषय कुठलाही आरोग्याचा विषय असला ना की तो अतिशय काय म्हणूया लोकांना कंटाळवाणा असतो. मी विनायक काकांना म्हटलं सुद्धा की करमणुकीच्या कार्यक्रमांना जास्ती लोकांचा रिस्पॉन्स असतो. पण माझ्याकडनं मी प्रयत्न केला की जितक्या सोप्या पद्धतीने आणि जेवढी रंजक प्रकारे माहिती तुम्हाला ही देता येईल तेवढी मी दिली. आणि इंडियन प्रोस्थोडॉन्टिक सोसायटी, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट ह्या तिघांच्याही विद्यमाने हे कार्यक्रम मी करत आलेली आहे आतापर्यंत. आणि जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया या सर्वांच्या वतीने तुमचे मी खूप आभार मानते. धन्यवाद. स्मिता, खूप छान झालंय. थँक्यू प्रतिभाताई. खूप छान एक्सप्लेन केलंस, खूपच चांगलं. म्हणजे अगदी अतिशय सामान्य लोकांना देखील कळू शकेल अशा पद्धतीने प्रोस्थोडॉन्टिस्ट सांगितलं गेलं. थँक्यू प्रतिभाताई. आणि ऍक्च्युली तुझं पहिलं जे काय होतं ते लास्ट टाइमच्या लेक्चरला मी नव्हते, म्हणजे मी शेवटी जॉईन झालेली होते. ते मिस केलं. आणि आता माहिती नाही स्वप्नील जी केव्हा आता तो परत पूर्णपणे टाकणार आहेत, आपल्याकडे पाठवणार आहेत. असं आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड. बरोबर. आपल्याकडे स्वप्नील दादा, आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे का? हो, करूयात. एक श्रीकांत काकांनी प्रश्न विचारलाय चॅट मध्ये. व्हेरी गुड. मी वाचून दाखवतो. फॉर इम्प्लांट हायब्रिड थेरपी
Up to what age do you recommend? Is स्वप्नील it okay दादा, for elderly group? मला तुमचं नीट स्वप्नील दादा, सॉरी फॉर इंटरप्टिंग, मला नीट तुमचं ऐकायला येत नाहीये. ओके, श्रीकांत आता येते. हा, श्रीकांत आता काकाने येतंय. चॅट मध्ये प्रश्न विचारलाय, मी तो वाचून दाखवतो तुम्हाला. हा 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 फॉर इम्प्लांट हायड्रोलिक थेरपी, up हा. to what age do you recommend? Is it okay for elderly group? येस, ॲब्सोल्युटली. जसं मी म्हटलं तसं इम्प्लांटचे माझे एक पेशंट आहेत, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ज्यांना 86व्या वर्षी इम्प्लांट्स केले होते आणि इव्हन त्याच्यापेक्षाही एल्डरली. पण त्याच्यामध्ये म्हटलं तसं एक मोजपट्टी आपण सर्वांसाठी नाही लावू शकत. म्हणजे कसं आहे की आता एखादा वयोवृद्ध माणूस आहे, त्याचा जबड्याची हाडं अतिशय बळकट आहेत. काही काही लोक आपल्या आधीच्या पिढीतले खरोखर मी म्हणेन की ते सुदैवी आरोग्याच्या दृष्टीने, की त्यांना त्यांची हाडं बळकट असतात, त्यांना इतर डायबिटीज, ब्लड प्रेशर, ऑस्टिओपोरोसिस असले कुठलेही आजार नसतात, ज्यांची अंगकाठी आणि एकूण शारीरिक चण चांगली असते. अशा लोकांना वयाची मर्यादा नसते. डेंटल वरती तर अशा लोकांना वयाची मर्यादा नसते. सगळ्यांना पाठवलं होतं. सांगू पुढे. तर अशा लोकांना वयाची मर्यादा नसते. आपण कुठल्याही वयापर्यंत ते करू शकतो. ह्याच्या उलट काही काही 60चे पण लोक असतात की ज्यांची हाडं प्रचंड झिजली आहेत, ज्यांना सिव्हिअर डायबिटीस आहेच, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाड झिजणे ही प्रक्रिया खूपच पुढे गेलेली आहे. ह्या लोकांना आपण हे नाही करू शकत. त्याच्यामुळे जसं मी म्हटलं तसं की माणसाचं वय हा एकच क्रायटेरिया नाहीये त्याच्यासाठी. तुमची शारीरिक एकूण हे कशी आहे, नंतर हाड जे उरलेलं आहे तोंडामध्ये त्याची रचना किंवा त्याचं किती शिल्लक आहे, ते किती हेल्दी आहे हे, आणि एकूण तुम्हाला किती आजार आहेत याच्यावरती शेवटी तुमचे इम्प्लांट होऊ शकतात की नाही हे आम्ही ठरवतो. काही वेळेला आम्ही तुमच्या फिजिशियनचा पण सल्ला घेतो. तुमचे जे फॅमिली फिजिशियन किंवा दुसरे कोणी जे फिजिशियन असतील त्यांना पण आम्ही विचारतो की बाबा ह्यांची शारीरिक क्षमता चांगली आहे का. कारण ट्रीटमेंट जशी सक्सेसफुल व्हावी अशी तुमची इच्छा असते, तशी आमची पण इच्छा असते. त्याच्यामुळे आम्ही हे सगळं खूप पडताळून तपासून मगच करतो. तर तुमचा सिक्वेन्स तुम्ही कंटिन्यू करा, प्रतिभाताई. आणि हो, चालेल. प्रतिभाताई, प्रतिभाताई तुम्ही म्यूटवर आहात. डायबेटिक पेशंट असेल तर इम्प्लांट, डायबेटिक म्हणा किंवा कार्डियक पेशंट, हो, तर त्यावेळेला इम्प्लांट करणं हे तुम्ही कसं रेकमेंड करता? ऍक्च्युली असं आहे प्रतिभाताई, काही वेळेला असं होतं की पेशंटला इम्प्लांट हवाच असतो. जसं मी म्हटलं की प्रोफेशन एखाद्याचं खूप डिमांडिंग आहे, किंवा काही लोकांना काही शारीरिक व्यथा आहेत, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा बाकी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत की बाबा आता हाड झिजलंय पण तरी सुद्धा इम्प्लांट्स लागणार आहेत किंवा काय. तर या वेळेला नक्कीच आम्ही फिजिशियनचा सल्ला अगोदर घेतो आणि ह्या सगळे पॅरामीटर्स ज्याला आपण म्हणतो ना, ब्लड शुगर लेवल किंवा कार्डियक इतर ह्याचे कसे आहेत हे बघूनच आम्ही पेशंटला सल्ला देतो की इम्प्लांट करावा की नाही. किंवा काही असं असतं पेशंटच खूप हातघाईला आलेला असतो की मला इम्प्लांट करायचं आहे. मग अशा वेळेला त्याचे इम्प्लांट फेलही कसा होऊ शकेल हेही तितक्याच प्रांजळपणे आम्ही पेशंटला सांगतो की बाबा तुला पाहिजे इम्प्लांट, पण या गोष्टीमुळे तो फेल होऊ शकतो, तो शरीरात आत्मसात केला जाणार नाही, तो फेल होऊ शकेल, हेही तितक्याच प्रांजळपणे सांगणं गरजेचं आहे. आणि मग तो पेशंटचा चॉईस असू शकतो. पण जिथे आणि काही वेळेला तर अगदी एक पाऊल पुढे, म्हणजे मी पेशंटना सांगते की तुम्हाला करायचं असेल पण हे होणार नाहीये, तर पाहिजे तर माझ्याकडनं होणार नाही, तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं करायचं असेल तर करून घ्या, पण मी हे करणार नाही. जे आपल्याला पटत नाही ते आपण नाही करायचं. पुष्कळदा रूट कॅनल ट्रीटमेंट केली जाते जेव्हा दात किडतो. दाताची कीड जेव्हा खूप मुळापर्यंत गेलेली असते, की जेव्हा नुसतं फिलिंग करून चालत नाही किंवा थोडासा ब्रेक झालेला पण असतो, तर अशा वेळेला आणि कीड जेव्हा मुळापर्यंत गेलेली असते तेव्हा आवर्जून रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे दाताची मुळं साफ करून मग त्याच्यामध्ये फिल केलं जातं. तर रूट कॅनल केल्यानंतर काही पेशंट्स विचारतात की बुवा आता ह्याच्यावरती पुन्हा कॅप करणं आवश्यक आहे का? हो,
तर याच्याविषयी असं आहे प्रतिभाताई, की दरवेळेला आपण सांगतोच लोकांना, की रूट कनाल नंतर कॅप का करा. तर मी अतिशय सोपं उदाहरण देते, की रूट कनाल नंतर दात जरी शिल्लक राहिला तरी तो खडूप्रमाणे ठिसूळ झालेला असतो. इट बिकम्स म्हणजे ब्रिटल. व्हेरी ब्रिटल. त्याच्यावरती जर का प्रेशर आलं, म्हणजे आता आपण कितीही लोकांना सांगितलं तरी असं काही सगळे लोक कायम जपून जपून खाऊ शकत नाही. समजा काही चणे खाण्यात आले, काही दुसरं काही कडक खाण्यात आलं, अनवधानाने होतं, पेशंट काही मुद्दाम करत नाही, अनवधानाने होतं, तर हा जो तोंडातला सो कॉल्ड खडू असतो त्याच्यावरती ताण येतो, त्याच्यावरती भार येतो आणि खडू ज्याप्रमाणे फुटतो किंवा तुटतो त्याप्रमाणे हा रूट कनाल केलेला दात तुटू शकतो, फ्रॅक्चर होऊ शकतो किंवा पूर्णपणे कोलॅप्स होऊ शकतो. याच्यासाठी हे जे रूट कनाल केलेले दात आहेत त्याच्यावर 100% कॅप करून घ्यावी, कारण ही कॅप हे हेल्मेट आहे त्या दाताचं. ज्याप्रमाणे आपण आपल्या डोक्याचं जसं प्रोटेक्शन आपण करतो त्याप्रमाणे हे त्या दाताचं हेल्मेट आहे. त्यामुळे रूट कनाल केलेल्या दाताला ऍज अ रूल कॅप करून घ्यायची आहे, नाहीतर थोडे दिवसांनी तो दात तुटून जाईल, खराब होईल आणि मग त्या रूट कनाल करण्याला तरी काय अर्थ राहिला. त्याच्यामुळे कॅप करणं पैसे वाया अगदी. त्याच्यामुळे हे करणं अगदी आवश्यक आहे 100%. कॅप करायला. स्मिता, जसं सांगितलं की डेंचर्स वगैरे हे एकच दात निघाला वगैरे, तर आपण पुन्हा आता करू शकतो. अशाच्यात ही जी इमिजिएट डेंचर जो आहे, म्हणजे आपण जेव्हा कोल्ड क्युअरने बनवतो आणि 2 तासात देऊ शकतो. अगदी अगदी अगदी. तर त्याच्याबद्दल सांगा. हा, ऍक्च्युली अशा केसेस ना प्रतिभाताई मला बरेचदा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये येतात, कारण ट्रॉमाचा पेशंट असतो. म्हणजे पेशंट पडलाय, तोंडावर आपटलाय, काही टिपिकल वाहनांचे ऍक्सिडेंट्स आहेत किंवा तरुण मुलं आहेत त्यांना होणारे हे जे ऍक्सिडेंट्स आहेत त्याच्यामध्ये येतात एकतर मंडळी, किंवा असं असतं की एक मिनिट, हे काहीतरी माझ्याकडनं बटन दाबलं गेलं का? ओके. मी आहे, हे व्यवस्थित दिसतंय का आता जे आहे ते आपल्याला? हो दिसतंय, तुम्ही कंटिन्यू करा. स्क्रीन कंटिन्यू कर. तर ह्या एक प्रकारचे पेशंट ज्याच्यामध्ये आपण प्रतिभाताई म्हणतो तसे इमिजिएट पार्शल डेंचर हे आम्ही देतोच. म्हणजे आणि दुसरा सेट ऑफ पेशंट आहे ज्याच्यामध्ये कोल्ड क्युअरचं, किंवा दुसरा सेट ऑफ पेशंट जो आहे की बाबा दात काढले जाणार आहेत हे माहिती आहे, प्लॅनिंग झालेलं आहे दात काढण्याचं, कारण दात हलतायत म्हणा किंवा वेडेवाकडे आहेत, काही त्याच्यामध्ये आजार आहे त्या दातांना असा की दात काढणं आता म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा काही उपाय राहिलेला नाहीये. दात काढल्या अशा पेशंटचं आधी प्लॅनिंग करून, त्याला सुद्धा एक प्रोसिजर आहे इमिजिएट डेंचर्सना, तशा प्रकारे प्लॅनिंग करून करेक्ट हे करता येईल, हे रेडी ठेवता येईल. म्हणजे दात काढले की लगेच सुद्धा पेशंटला बोलवून आपण ती कवळी त्या पेशंटला देऊ शकतो. आणि जे एक एम्बॅरेसमेंट आहे, म्हणजे पेशंटला जो एक संकोच होणार आहे किंवा मला हे असं नाही लोकांना सामोरं जाता येत असं जे एक फिलिंग आहे ते आपण निश्चित काढू शकतो. नक्कीच. म्हणजे पेशंट जेव्हा आपल्याकडे क्लिनिकमध्ये येतो तेव्हा दात असतो तोंडात, परंतु जाताना देखील त्याच्या तोंडात दात असतो. लोकांना कळायला काय किंवा घरातल्या लोकांनाही कळायला मार्ग नाही की तो दात काढलाय आणि इथं इमिजिएटली 2 तासात दात बसवलाय. ऑफकोर्स हा टेम्पररी असतो, तो काही जास्त कोल्ड क्युअर मध्ये म्हणजे त्याला काही स्ट्रेंथ नसते. इट इज मेंट ओनली फॉर द शो. बरोबर आहे, अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण त्यांनी खूप एम्बॅरेसमेंट, म्हणजे काही वेळेला जसं म्हणतो तसं पेशंटला खूप कॉन्फिडन्स येतो आणि सायकोलॉजिकली पेशंटला ते खूप महत्वाचं असतं काही वेळेला. त्याच्यामुळे असं अगदी एक्सेप्शनल गोष्टीत आपण करतो, पण ते शक्य आहे करणं, शक्य आहे. आता प्रतिभाताई प्रश्न विचारण्याचं मी तुम्हाला विचारू का प्रश्न आता? एक मला प्रश्न विचारायचा आहे. हो बोला ना. सॉरी टू इंटरप्ट. नो प्रॉब्लेम, बोला. मी प्रश्न तसा लिहूनही पाठवला होता आता, की मोठ्या माणसांच्या ट्रीटमेंट बद्दल आपण आता जे सगळं सांगितलं, हो ते इव्हन मोठ्या माणसांना सुद्धा ज्यावेळेस हे ट्रीटमेंट चालू असतात त्यावेळेस ते सहन करण्याची ताकद खूप कमी असते म्हणजे करावं लागतंच, सहन करतातही. पण ज्यावेळेस लहान मुलांच्या बाबतीत आणि पर्टिक्युलरली आजकाल खूप गोड खाण्यामुळे म्हणा किंवा चॉकलेट वगैरे अशा याच्यामुळे लहान मुलांची दात सुद्धा मोठ्या माणसांच्या इतकेच ते किडतात म्हणा किंवा डॅमेज होतात.
त्यांना ज्यावेळेस अशा प्रकारची ट्रीटमेंट द्यायची असते त्यावेळेस काय उपाययोजना करावी लागते, कारण त्यांची सहनशक्ती ही कमी असते. एक दात नुसतं आपण तोंड उघडा जबडा उघडून तुम्ही रूट कॅनल ज्यावेळेस करता त्यावेळेस मोठ्या माणसानं सुद्धा तो तेवढा पुरता जबडा उघडून ठेवणं अवघड जातो. लहान मुलांना तर ते खूपच अवघड जात असेल, म्हणजे मला त्याची कल्पना नाही. पण मग अशा वेळेस तुम्ही कोणत्या प्रकारची उपाययोजना करता की लहान मुलांना कमीत कमी त्रास होऊन पण ही सगळी अशा प्रकारची ट्रीटमेंट तुम्ही देऊ शकतो. ह्याच्यात असं आहे काका, हे तर आम्ही दीनानाथ हॉस्पिटलमध्ये अगदी रेग्युलरली करतो. अर्थात मी पीडियाट्रिक डेंटिस्ट नाहीये, म्हणजे मी लहान मुलांच्या दातातली तज्ज्ञ नाहीये. पण आम्ही काय करतो हे मी तुम्हाला सांगू शकते की काही वेळेला ही जी मुलं असतात ही कोऑपरेट करत नाहीत आणि हे अगदी समजण्यासारखं आहे, कारण भीती वाटते त्यांना, अगदी अनकोऑपरेटिव्ह असतात किंवा रडतात, गोंधळ घालतात. म्हणजे अगदी काही वेळेला भीती वाटते डॉक्टरला सुद्धा की इंजेक्शन द्यायचं असेल तर सुई मोडेल की काय, किंवा असं खूप होऊ शकतं. याच्यासाठी जनरल ॲनेस्थीशिया किंवा सिडेशन हा एक उत्तम उपाय आहे. म्हणजे पीडियाट्रिक डेंटिस्ट आधी सगळे सोपे मार्ग बघतात, म्हणजे मुलांशी नीट व्यवस्थित बोलणं, त्यांना प्रोसिजर समजावून देणं, त्यांच्या कलाकलांनी काम करणं, हे सगळं पीडियाट्रिक डेंटिस्ट हे सगळे पहिले प्रिलिमिनरी उपाय करतात. पण अगदी नाहीच झालं आणि ट्रीटमेंट खूप क्लिष्ट असेल तर मात्र अंडर जनरल ॲनेस्थीशिया म्हणजे भूल देऊन किंवा सिडेशन देऊन, म्हणजे थोडंसं असं झोपेप्रमाणे एक इफेक्ट आणून मूल कोऑपरेटिव्ह अवस्थेत आलं की त्याची ट्रीटमेंट आपण करू शकतो. पण हे ब्रह्मास्त्र झालं, म्हणजे अगदी रामबाण झाला हा. अगदी आपण ते मूल अगदी ऐकतच नाहीये पण दाताची ट्रीटमेंट खूप महत्वाची आहे असं जर का असेल तर जनरल ॲनेस्थीशिया किंवा सिडेशनच्या साह्याने आपण ही ट्रीटमेंट पूर्णपणे प्लॅन करून करू शकतो मुलांसाठी. प्रतिभाताई, तुम्ही काय सांगाल? एक्झॅक्टली, कारण जेव्हा दाताची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे तेव्हा साधारणपणे तर 90-95% कन्व्हिन्स करून पेशंटला सांगून आईवडिलांना समजवून, कारण याच्यामध्ये बरेचदा होतं कसं, मुलांच्या पेक्षा आईवडिलांची एन्झायटी जास्ती असते. बरोबर. त्यामुळे त्यांना काउन्सिलिंग करणं आवश्यक असतं, त्यांना समजावणं आणि मग मुलांना समजावणं. याच्यामध्ये 95% कॉपरेट करतात आणि लोकल ॲनेस्थेशिया देऊनही हे होऊ शकतं. अगदी काही केसेसमध्ये अंडर जनरल ॲनेस्थेशिया काम करावं लागतं, पण ते केलं जातं. म्हणजे बरोबर, असं काही. बरोबर. आपल्याला अजून एक क्वेश्चन आलेला बोला. श्रीनिवास आठवले यांनी विचारलाय, वय वाढल्यानंतर कवळी बसवायला त्रास होतो तर कोणत्या वयामध्ये कवळी बसवावी? खरं सांगू का, कवळी बसवण्याची वेळ कोणावर येऊच नये असं मी म्हणेन. म्हणजे माझं जरी क्षेत्र कवळीचं असलं तरी मी असं म्हणेन की हल्ली तर आम्ही असं करतो की एक दात जरी वाचवण्यासारखा असेल तरी तो एक दात सुद्धा आम्ही वाचवतो. त्यामुळे काही लोक मला असं म्हणतात की आता नाहीतरी माझे हे किडलेच आहेत ना, सगळे दात काढून टाका आणि कवळी बसवा, म्हणजे मी आत्ताच्या वयामध्ये मला ती चांगली बसेल, म्हातारपणी कवळी केली तर बसत नाही, असं नाहीये. जेव्हा तुम्ही चांगल्या वयात असता, म्हणजे काही वेळेला तर आता मी हे उदाहरण देते आणि मला ही खूप वाईट वाटलेली गोष्ट आहे. माझ्या 3 मावशांना 40व्या वर्षीच कवळी केली, म्हणजे ही पूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा ते सांगत असत की नाही आता दात खराब झाले ना, काढून टाका आणि सगळे दात लावून टाका. ठीक आहे, 40शीच्या त्या बाईला ती कवळी व्यवस्थित बसली. पण हीच बाई जेव्हा 60ला 70ला किंवा 80 वर्षाची झाली तेव्हा हाडं इतकी शिजून गेलेली होती. दाताचा हा कार्यकारण भाव आहे, दात असेल तर हाड असेल, दात गेले की हाड जाणार आहे, झिजणार आहे. त्याच्यामुळे काहीही करून कुठल्याही वयामध्ये जितके जमेल तितके दात शाबूत ठेवा, वाचवा त्यांना. आणि मग दुर्दैवाने काही दात खराब झाले आणि काढायला लागले तरी उरलेल्या दातांच्या साह्याने आधी आंशिक कवळी बसवा, ज्याला आपण रिमुवेबल पार्शल डेंचर म्हणतो, असं आपण करू शकतो. आणि अगदीच नाईलाज झाला तरच सगळे दात काढायचा आजकाल आम्ही सल्ला देतो. त्याला आता वयाचं आम्ही हे ठेवलेलं नाहीये. चांगल्या वयात कवळी चांगली होते म्हणजे काय, त्यावेळेला ती चांगली बसते. पण तुमचं सबसिक्वेंटली जसं वय वाढत जातं, हाड झिजत जातं, तसं मग ती कवळी तुम्हाला बसणार नसते आणि आयुष्यभर तुम्हाला एक कवळी पुरणार नाहीये. तुम्हाला दर 3 ते 5 वर्षांनी एक कवळी करायची. त्यामुळे हे हाड जसं झिजत जाईल
तसं कवळी बसणं अशक्य होऊन जाईल. त्याच्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की वय नसतं, दात वाचवा पहिली गोष्ट. म्हणजे जे कवळी करायला वय प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर, तसा प्रकार की स्टिचिंग टाइम, वस्त्र फाटायच्या आधी एकच टाका घाला आणि तो दात वाचवायचा प्रयत्न करा. किडलाय तर रूट कॅनल करा, कॅप करा त्याच्यावरती. समजा यंग एज असेल, बोन लॉस खूप झाला असेल तर तुम्ही बोन ग्राफ्टिंग करून घ्या. परंतु या सगळ्याला म्हणजे तुम्ही विचार करून केला पाहिजे ही ट्रीटमेंट, ही आवश्यक. अगदी बरोबर. मॅडम, दुसरा एक प्रश्न असा होता की समजा काही ऍक्सिडेंटमुळे किंवा कशामुळे खालच्या आणि वरच्या दातांची अलाइनमेंट बरोबर नसते, म्हणजे पुढे दात पुढे आल्यामुळे म्हणा किंवा कशामुळे, त्यावेळेस दातांची अलाइनमेंट बरोबर असल्यामुळे काही दात झिजतात, म्हणजे असे साईडला किंवा असे थोडेसे असे झिजल्यासारखे होतात. दात चांगला असतो, त्याला कीड लागलेली नसते आणि दाताची कंडिशन सुद्धा चांगली असते, पण ते जे झिजलेले जे हे आहेत ते रिकन्स्ट्रक्ट करण्याची काही सोय असते का? हो, दातांचं रिकन्स्ट्रक्शन आपण नक्कीच करू शकतो. आजकाल या सगळी म्हणजे ही ट्रीटमेंट खूप क्लिष्ट आहे, पण त्याला फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणजे चक्क तोंडाचं पुनर्वसन ही एक चिकित्सा पद्धती आता डेंटिस्ट्रीमध्ये अगदी रूढ आहे, ज्याच्यामध्ये जे दात किडलेले, झिजलेले म्हणजे तुटलेले पण नसतील, पण ज्या काही अवस्थेमध्ये असतील त्यांचं अशा रीतीने रिहॅबिलिटेशन किंवा रिपेअरिंग म्हणा, रिस्टोरेशन म्हणा, पुनर्वसन अशा पद्धतीने केलं जातं की ते दात इतर दातांशी सुसंगत व्हावेत आणि सगळेच दात आणि दोन्हीही जबडे वरचे खालचे एकमेकांशी सुसंगत असावेत, जेणेकरून गेल्या वेळेला ज्यांनी लेक्चर अटेंड केलं होतं की इथे एक बिजागरी सांधा आहे, टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट नावाचा, तर हे दोन्ही जबडे, आपले दात आणि बिजागरी सांधा ह्यांच्यात अतिशय सुंदर बॅलन्स निर्माण व्हावा अशा पद्धतीने आपण ती ट्रीटमेंट करतो. त्याच्यामुळे झिजलेले असोत, किडलेले असोत, तुटलेले असोत, काहीही कुठल्याही लेवलला तो दात असेल तरी त्याला त्याच्या मूळ पदाला आणायचं हे आता शक्य आहे आणि ते आम्ही अगदी रुटीनली करतो. मला एक प्रश्न विचारायचा होता अजून. विचार. बऱ्याच वेळेला असं होतं की हिरड्यांमध्ये पू होतो, याचे काय कारण असू शकतात आणि याच्यावर प्रिव्हेंटिव्ह मेजर काही असतात का? प्रतिभाताई, आपण ह्याच्यावर बोललो होतो, तुम्ही सांगू शकाल का ह्याच्याविषयी? पुष्कळदा काय होतं की आता हा जो हिरड्यांचा प्रॉब्लेम आहे, हे दातामध्ये ज्याला आपण क्षार जमणं म्हणतो, डिपॉझिशन, कॅल्क्युलस डिपॉझिशन जमले जातात. आणि ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे लहान असताना आपण फारसं लक्ष दिलं जात नाही की जे 2 वेळेस ब्रश करायला पाहिजे, डेंटल हायजीन, डेंटल केअर घेतली जात नाही. त्यामुळे हे जे डिपॉझिशन्स आहेत, कॅल्शियम डिपॉझिशन्स, हे आपल्या दातांवरती जमा होत राहतात. म्हणजे एक प्रकारचा असा पड जमा होतो दात आणि हिरड्यांच्या मध्ये. आम्ही जेव्हा सांगतो लोकांना की तुम्ही आता दर 2 वर्षातनं एकदा तरी निदान स्केलिंग करून घ्या, म्हणजे क्लिनिंग करून घ्या, तर पुष्कळदा असं वाटतं काय ते उगीच पैसे काढायला वगैरे म्हणून ते बोलवतात आणि स्केलिंग करायला सांगतात, पण इट इज नॉट सो. जेव्हा हे स्केलिंग केलं जातं तेव्हा आजूबाजूला जमलेले डिपॉझिशन सगळे जातात आणि मग पुन्हा दाताची जी हिरडी असते, गम्सचं परत अटॅचमेंट त्याला व्यवस्थितपणे होऊ शकतं. हे जे पस होणं वगैरे जे आहे ते दात आणि हिरड्या ह्याच्यामध्ये एक प्रकारचं पॉकेट फॉर्मेशन होतं, जिंजायवल पॉकेट फॉर्मेशन. गम्समध्ये पॉकेट फॉर्मेशन झालं की त्याच्यात आपण जे काही खात असतो, पीत असतो, चावल्यानंतर जे काही अन्नकण अगदी बारीक होतात, काही आपण गिळलोही जातात, परंतु जे काही राहतात ते त्या पॉकेट्समध्ये जातात आणि मग त्याच्यामध्ये इन्फेक्शन होत राहतं, जिंजिव्हायटिस होतो. त्याच्यामुळे एस्पेशली हे क्षार कशामुळे होतात तर जर ब्रश केलं नाही तर आपण जेव्हा जेवतो, खातो, नेहमी सांगण्यात येतं की तुम्ही दात साफ करा, पण जर दात साफ नाही केले गेले तर दातावरती एक प्रकारचं कोटिंग जमा होतं, म्हणजे प्लाग, डेंटल प्लाग आमच्या भाषेत. आणि तो जो प्लाग तुम्ही जर रोज ब्रश केला गेला नाही, तो जर साफ झाला नाही, दातावरचं कोटिंग एक फिल्म टाईप कोटिंग दाताच्या भोवती जमा होतं
ते जर साफ झालं नाही तर आपल्या तोंडात म्हणजे आपल्या लाळेमध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात की जे लाळेच्या बरोबर येत असतात. ह्याच्यातले जे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात हे त्या डेंटल प्लागवर म्हणजे ती जी एक फिल्म टाईप तयार झालेली असते त्याच्यावरती डिपॉझिट होतात, कारण ते साफ झालेलं नसतात. म्हणून हे जेव्हा डिपॉझिशन्स होतात आणि हे आपण क्लीन नाही झालं तर दिवसेंदिवस वाढत जातात. हे एक तुम्ही म्हणा ना एक विश सर्कल टाईप असतं. म्हणजे डिपॉझिशन्स होतात, हिरडी तुमची खालती उतरते, पॉकेट फॉर्मेशन होतं, पुन्हा तुम्ही खाता, पुन्हा डिपॉझिशन्स होतात, पुन्हा त्या पॉकेट फॉर्मेशनमध्ये पुन्हा तुमचे हे जमतात. होतं कसं ड्युरिंग धिस प्रोसेस त्या हिरड्या कमजोर होतात आणि मग पस फॉर्मेशन याचा अर्थ काय ते इन्फेक्शन होणं, हिरड्या सुजतात, पस येणं म्हणा किंवा ब्लिडिंग होणं. पुष्कळदा तुम्ही जेव्हा ब्रश करता किंवा अगदी साधं सांगते तोंडाने असं सफरचंद खाता किंवा केळं खाता त्यावेळेला देखील हिरड्यातनं तुमच्या रक्त येऊ शकतं. तर हे सगळे हिरड्यांचेच रोग आहेत. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कॅल्क्युलस डिपॉझिशन्स की जे दाताच्या भोवती तयार झालेले असतात की ज्याच्यासाठी आम्ही रेकमेंड करत असतो तुम्ही रेग्युलर दर 2 वर्षातनं तरी एकदा तुमचे ब्रश दात स्केलिंग करून घ्या. ब्रश नुसता 2 वेळेस करून उपयोग होत नाही. याचं कारण नॅचरल कंडिशनमध्ये पण दातांच्यामध्ये गॅप्स असतात, या गॅप्समधनं पण तुमचे फूड पार्टिकल्स जमा होत राहतात आणि म्हणून स्केलिंग फार आवश्यक आहे. दुसरी गोष्ट पुष्कळदा कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो. आता हा जो कॉन्स्टिपेशनचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील जर समजा तुमचे 2-4 दाढा नसतील, दात तर ओके, पण जर दाढा नसतील की हे जे मोलर्स आहेत ह्या ज्या दाढा आहेत हे चावण्यासाठी म्हणून आवश्यक असतात. आम्ही जेव्हा सांगतो आत्ता स्मिता त्यांनी जे सांगितलं आणखी नाही दात काढल्यानंतर एक दात जरी काढला तरी तो बसवा. बसवण्याची जी जो ॲडवाईस आहे तो एवढ्यासाठीच दिला जातो की त्यामुळे तुम्ही पुन्हा पूर्वीसारखं चावू शकतात. तुम्ही जर चावू शकला नाहीत तर मग तुम्हाला कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम्स येतात. जेव्हा कॉन्स्टिपेशन वाढतं त्यावेळेला तुमच्या हिरड्या देखील कमकुवत होतात. म्हणजे कॉन्स्टिपेशन आणि जिंजिवायटिस दे गो टुगेदर असं असतं. ॲट द सेम टाईम जेव्हा दात काढला जातो पण तुम्ही बसवत नाही त्यावेळेला अलाइनमेंट नीट करण्याची गरज असते. म्हणजे काय तर तुमचे हे सगळे लाईनीत दात आहेत, तुमचा एक दात नाही, तर त्यावेळेला दातांची एक टिपिकल मेंटॅलिटी म्हणूयात आपण, जशी आपली ह्युमन मेंटॅलिटी असते की आपल्याला जर थोडीशी जागा मिळाली तर आपण लगेच एखादी रूम बाहेर काढतो. खरी गोष्ट आहे की नाही? ही ह्युमन मेंटॅलिटी आहे की मला थोडी 10 फुटाची जागा मिळाली तर मी तिथे जाऊन बाहेर कंपाऊंड करून बाग तरी करेन, तर एखादी रूम तरी वाढवेल. दॅट इज द थिंग. सेम वे दिस इज द सेम मेंटॅलिटी ऑफ युअर टीथ. ही डेंटल मेंटॅलिटी आहे. काय तर दात एक नसेल तर त्याच्या आजूबाजूचे जे 2 दात असतात हे दोन्ही दात दे ट्राय टू टिल्ट अँड दे ट्राय टू फिल द गॅप. ड्युरिंग द प्रोसेस हे दोन्ही दात तुमचे हलतात कारण त्या तिरके होतात, ते टिल्ट होतात, तिरके होतात आणि ह्याच्यामध्ये देखील तुमचे दात हलायला सुरुवात होते. अजून एक गोष्ट, तुमचा जेव्हा समजा खालचा एक दात नसेल आणि तुम्ही तो बसवला नाही तर जसं त्याच्या शेजारचे 2 दात तुम्हाला ते हलतात त्याचप्रमाणे त्याचा जो अँटॅगोनिस्ट वरचा जो दात असतो तो देखील त्याला जागा मिळते म्हणून तो वरनं उतरून खालती येतो. सो तुम्ही जर तो एक दात बसवला नाही तर ड्युरिंग द प्रोसेस हे काही ओव्हरनाईट घडत नाही, पण 4 इयर्स 5 इयर्स 10 इयर्समध्ये काय होतं हे तुमचे साईडचे 2 दात आणि वरचा एक दात हे आपली ओरिजिनल पोझिशन्स जी असते ती गुमावतात, ती नाहीशी होते ओरिजिनल पोझिशन आणि हे तिन्ही दात तुमचे हलायला लागतात. आणि याला कारण पुन्हा तुमच्या ज्या हिरड्या कमकुवत होतात, ब्लिडिंग प्रॉब्लेम सुरू होतो. त्याच्यामुळे जेव्हा ब्लिडिंग होत असतं तेव्हा दात पहिले स्केलिंग करून घेणं आवश्यक. दुसरी गोष्ट रेग्युलर म्हणजे 2दा तर ब्रश, थोडा ट्रीटमेंट प्लॅनिंग सांगते तुम्हाला. 2 वेळेस ब्रश करणं आवश्यक आहे. ॲट द सेम टाईम व्हिटॅमिन सी, जेव्हा ब्लिडिंग प्रॉब्लेम्स येतात तेव्हा व्हिटॅमिन सी आणि सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे गेली 40 वर्ष मी माझ्या क्लिनिकमध्ये आणि गेली 20 वर्ष नॉर्थ ईस्ट काय किंवा गेली 5 वर्ष काश्मीरला काय मी करते ते म्हणजे आमच्या इथून कडुलिंब जो असतो, कडवा लिंबाचा जो पाला, म्हणजे दिस इज द आयुर्वेदिक थिंग पण दॅट हेल्प्स अ लॉट.
म्हणजे कुठच्याही गमपेंट पेक्षा देखील हा इफेक्टिव्ह प्रकार आहे. नीम पावडर जी बाजारात आपल्याला मिळते किंवा तुम्ही घरी देखील कडुलिंबाच्या पालापासून पावडर, ते पानं सुकून पावडर घरी बनवू शकतात. ही जी पावडर आहे, ह्या पावडरचं जर मसाज केला, गम मसाज, तर खूप इट इज अ व्हेरी गुड टॉनिक फॉर युअर गम्स. खूप चांगल्या रीतीने फायदा होतो. हा सकाळ संध्याकाळ गम मसाज करावा प्रत्येकाने, कडुलिंबाच्या पाल्याचा, पावडरीचा. 2 मिनिटं ब्रश मसाज करा, 2-3 मिनिटं थांबा आणि देन स्पिट. खूप 2 वेळेस ब्रश, 2 वेळेस गम मसाज, आणि दॅट विल हेल्प अ लॉट. अजून काही ऍड करायचं? हा, मला फक्त एवढं सांगायचं होतं त्याच्यामध्ये, प्रतिभाताई, मला एक प्रश्न होता. ओके. आर्टिफिशियल टूथ आणि ओरिजिनल टूथ ह्याच्या स्ट्रेंथ मध्ये किती फरक पडतो? कशात म्हणताय? ओरिजिनल दात आणि आर्टिफिशियल दात क्रशिंग जमीन मध्ये, आसमानाचा फरक, जमीन आसमानाचा फरक, भरपूर फरक आहे काका ह्याच्यामध्ये. जमीन कारण आसमान. कसं आहे, परमेश्वराने दिलेला दात आणि माणसाने बनवलेला दात कधीच तुलना करू नका. दिस इज द सबस्टिट्यूट. म्हणजे 1/8 म्हणा, 1/7 म्हणा, क्रशिंग असं मध्ये काही पर्सेंटेज देता येत नाही. इट इज अप टू यू टू ऍक्सेप्ट द आर्टिफिशियल टूथ. यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. इट इज ओके. म्हणजे आफ्टर ऍक्सेप्टन्स ऑल्सो. आता डेंटिस्ट मला सांगतो आर्टिफिशियल टूथ विल गिव्ह यू 1/7 ऑफ द स्ट्रेंथ, क्रशिंग स्ट्रेंथ किंवा बायटिंग स्ट्रेंथ. नाही, असं मी प्रतिभाताईंशी सहमत आहे. असं काही अमकी स्ट्रेंथ, इतकी स्ट्रेंथ, 1 1 शतांश असं काही मी म्हणणार नाही. आर्टिफिशियल दात हा आर्टिफिशियल दात आहे. त्याला म्हणजे जसं मी म्हटलं गेल्या वेळेला, एकदा मी ही प्रतिभाताई म्हण वापरली होती गेल्या वेळेला, की तुम्ही आर्टिफिशियल पाय लावून तुम्ही मॅरेथॉन शर्यत नाही पळू शकत. प्रत्येक गोष्टीची स्वतःची मर्यादा आहे. त्याप्रमाणे आर्टिफिशियल दात लावून तुम्ही काय खाताय, हे अगदी प्रतिभाताईंनी जे म्हटले ते अगदी योग्य आहे. आर्टिफिशियल दात लावून त्या लिमिटमध्येच तुमचं कार्य असलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे गणिती उत्तर ह्याच्यात नाहीये. पण आर्टिफिशियल दात लावून तुम्ही इनॅमल जे असतं दाताचं, त्याच्यात जी ताकद असते, जी शक्ती असते, ती तुम्ही नाही त्याच्याशी तुलना करू शकत आणि एक्सपेक्टही नाही करू शकत. जसं मी म्हटलं की नी जॉईंट रिप्लेसमेंट वृद्धापकाळामध्ये लोक करून घेतात. ते करून कोणीही 21 किलोमीटरची मॅरेथॉन पळायला नाही जात. तो त्याप्रमाणेच आहे की त्याची मर्यादा तुम्ही नाही उल्लंघन करू शकत. हे तितकंच खरं आहे. चॅटबॉक्समध्ये अजून एक क्वेश्चन आहे. हा, विचारा ना स्वप्नील दादा. विक्रांत काकांनी विचारलेला आहे. रादर 2 क्वेश्चन्स आहेत. बरं. Is it a common perception that full denture fitting takes 2 to 3 months? Hopefully it has something to do with psychological limitations. Is this correct? सायकोलॉजिकल असं नाही म्हणता येणार. मी असं म्हणेन की आपण नवीन जेव्हा गोष्ट स्मिताताई, मी सायकोलॉजिकल नाही म्हटलं, फिजिओलॉजिकल म्हटलंय. नाही, फिजिओलॉजिकल नाही, मी तुम्हाला एक ह्याच्यामध्ये सांगते की दिस इज नॉट इव्हन काय म्हणूया सायकोलॉजिकल असं मी म्हणणार नाही. ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की सायकल शिकतो की नाही आपण लहानपणी सगळेजण. गेल्या वेळेला सुद्धा मी हे उदाहरण दिलं होतं. डेंचर लावणं हे सायकल शिकणं आहे. याच्यामध्ये मानसिक नाही, आपल्या स्नायूंचा तोल सावरत, आपल्या सगळ्या शरीराचा तोल सावरत सायकल शिकणं हे जसं तुम्ही करता ना, त्याच पद्धतीने तुम्ही सायकल शिकता, तसंच डेंचर लावायला शिकता. याच्यामध्ये काही काही लोक विचारतात की मग खूप इंटेलिजंट लोक असतात त्यांना पटकन येतं का कवळी लावता, असं काही नाहीये. म्हणजे खूप इंटेलिजंट लोक सुद्धा काही काही लोक आयुष्यभर सायकल शिकत नाहीत, हेही मी सांगते. काही लोकांना पोहता आयुष्यभर येत नाही, काही लोकांना सायकल चालवता आयुष्यभर येत नाही. हा फक्त तुमच्या स्नायूंचा समतोल एकदा तुम्हाला साधता आला, ज्याला आपण इक्विलिब्रिएशन ऑफ फोर्सेस किंवा इक्विलिब्रिएशन ऑफ ऑल द मसल स्ट्रक्चर्स, चेहऱ्याचे आणि तोंडाचे स्नायू आणि खाली असलेली तुमची हाडं, ह्यांच्यात एकदा चांगला समन्वय निर्माण झाला की तुम्हाला कवळी लावता आली. त्याला काही लोकांना जास्त वेळ लागतो, काही लोकांना कमी वेळ लागतो.
भालचंद्र काका, तुम्ही तुमचं शेअर करताय स्क्रीन चुकून. हा, तर त्यामुळे याला काही रूल नाही आणि प्रत्येकालाच 2-3 महिने लागतात असंही नाही. अगदी माझ्याकडे खेड्यापाड्यातनं आलेले पेशंट आहेत, म्हणजे ज्याला आपण अगदी अंगठा छाप म्हणू असे पेशंटही माझ्याकडे आहेत, जे आठवड्याभरामध्ये सांगतात की मॅडम सगळं ठीक आहे बरं का, मला आता व्यवस्थित मला बोलता बिलता यायला लागलं. आणि काही अगदी खूप शिकलेले पेशंट सुद्धा काही वेळेला स्ट्रगल करतात की नाही, मला अजून तोल सांभाळता येत नाहीये, हे करता येत नाहीये, ते करता येत नाहीये. पण ज्याला आपण फुल्ली फंक्शनल म्हणतो त्याला माझा एक स्टेप बाय स्टेप मी प्रोग्राम देते पेशंट्सना, की जसं मी नेहमी हेही उदाहरण देते की मूल जन्मल्या चालायला लागत नाही, तसं तुम्हाला कवळी दिल्या तुम्ही खाऊ शकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू एकदा पहिल्यांदा कवळी घालायची प्रॅक्टिस करा, मग बोलण्याची प्रॅक्टिस करा, मग कवळी घालून पेय पदार्थ पिता येत आहेत का ते बघा, मग थोडं भात वगैरे असे सेमी सॉलिड पदार्थ खाण्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू पोळी कुस्करून खाण्याची प्रॅक्टिस करा. असं जेव्हा तुम्ही थोडं कराल तेव्हा तुम्हाला हळूहळू तो तोल सांभाळून खाण्याची कला सुद्धा जमायला लागेल. So it is a process for time, but there is no fixed time, and it is variable with individual person. हे प्रत्येकाचा करेक्ट. It is from person to person, so there is no rule existing. असं काही नाहीये. श्रीकांत काका, पार्ट 2 तुम्ही विचारताय का मी बोलून दाखवू? स्मिताताई, माझा प्रश्न थोडासा वेगळा होता. आपण त्याचा बहुतेक उत्तर दिलेलं आहे. एक छोटा उपप्रश्न राहिलाय. माझा प्रश्न असा होता की पूर्वापार पद्धतीप्रमाणे कवळी बसवण्याची पद्धत ही सगळ्यांना माहिती की 2-3 महिने लागतात. माझा प्रश्न असा होता की नवीन टेक्नॉलॉजी, नवीन टेक्निक्स, नवीन मटेरियल या सगळ्यांच्या अनुभवाने हा वेळ कमी करता येतो का? त्याचं कारण असं आहे माझं विचारायचं की जनरली आम्हाला असं सांगण्यात येतं की तुमची हिरडी थोडी टणक व्हायला पाहिजे, मग नंतरच कवळी बसवता येईल, म्हणून मी ते फिजिओलॉजिकल रिझन असं मला वाटलं. अच्छा, ओके. याचं एक उत्तर मगाशी पार्टली प्रतिभाताईंनी दिलेलं आहे, जेव्हा त्यांनी इमिजिएट डेंचर बद्दल त्या बोलल्या की हल्ली टेक्नॉलॉजी किंवा हे जे टेक्निक्स असतात, ही उपचार पद्धती आहे, ही इतकी थोडीशी पुढे गेलेली आहे की तुम्ही सगळे दात काढून या, आम्ही त्याच्या आधीच कवळी तयार करून ठेवतो, तुमची मापं वगैरे घेऊन. त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं स्पेशलायझेशन पद्धत आहे. गेल्या वेळेला कोणीतरी मला असा एक प्रश्न विचारला होता की लॅबोरेटरी टेक्निशियन कवळी करू शकतो, मग तुम्ही वेगळं काय करता? तर आमचं स्किल आता ह्याच्यामध्ये आहे की बाबा, इम्प्रेशन जरी घेतलेलं असलं आधी दातांचं, दात तुम्ही काढून या, दात काढण्याच्या अगोदर आम्ही तुमची कवळी तयार ठेवू शकतो. असं इमिजिएट डेंचर, कम्प्लीट डेंचर सुद्धा रेडी करता येतं. पण ह्याच्यात कसं होतं श्रीकांत काका, की इमिजिएट डेंचर दिलं, तुमच्या जखमा भरून आल्या, तुमची हाडं असे त्याला एक थोडा स्पीड ब्रेकरचा आकार यायला लागला की कवळीचा आकार बदलू नाही शकत. तुमच्या हाडांचा आकार जखमा भरल्यानंतर बदलला जातो. त्याच्यामुळे परत एकदा त्याचं रिफिटिंग, त्याच कवळीचं ज्याला आपण रिलाइनिंग किंवा रिबेसिंग म्हणतो, असं आपल्याला एकदा त्याचं रिफिटिंग करून घ्यायला लागतं. त्याच्यामुळे इमिजिएट डेंचर अगदी सहज शक्य आहे. तुम्ही दात काढा, 2-3 दिवशी आम्ही तुम्हाला दात देऊ शकतो, पण तुमच्या जखमा भरून आल्या की त्याचं रिफिटिंग पुन्हा एकदा करायला लागतं. आणि जरी तुमचे दात काढले असले तरी पूर्वी जसा 2-3 महिने वेळ लागायचा तसा हल्ली लागत नाही. पण लॅबोरेटरीला जेवढा प्रोसेसिंगला वेळ लागतो, म्हणजे आमच्याकडनं आम्ही माप घेतो, लॅबोरेटरीत पाठवतो, तो माणूस काम करून आम्हाला परत पाठवतो. या ज्या एक शास्त्रशुद्ध ज्याला पद्धती आहेत, प्रायमरी इम्प्रेशन, फायनल इम्प्रेशन, जॉ रिलेशन, सेटिंग ट्रायल आणि डेंचर इन्सर्शन, या 5 स्टेप्समध्ये निदान एक 2-3 दिवसाचा तरी लॅग असतो. त्याच्यामुळे अगदी 2-3 महिने लागत नाहीत करायला, पण 1 ते 3 आठवडे तरी कवळी पूर्ण व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने करायला लागतात. अशा ह्या 2 पद्धती याच्यामध्ये आहेत. आय होप मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकले. धन्यवाद. त्याच्या अजून एक त्याच्यामध्ये मी थोडंसं एक सांगते की बऱ्याच जणांना जे वाटतं की
दात काढल्यानंतर इतके दिवस का थांबायचे, महिना 2 महिने 3 महिने. काही काही जेव्हा डायबेटिक पेशंट असतात त्याच्यात हिलिंगला वेळ लागतो. हिरड्या घट्ट भरून यायला, त्या हिरड्या श्रिंक होण्याकरता वेळ द्यावा लागतो. नॉर्मल हिलिंग टाइम इज 6 वीक्स, म्हणजे 6 आठवडे तरी हिलिंगसाठी थांबावंच लागतं. आणि मग पुन्हा हे जे रूज येण्याची प्रक्रिया आहे ही पर्सन टू पर्सन वेगळी असतेच. त्याच्यामुळे कधी 1.5 महिने 2 महिने 2.5 महिने 3 महिने देखील काही काही वेळेस थांबावं लागतं. कारण पेशंटची अपेक्षा अशी असते की आता कवळी दिली ना म्हणजे आता मला काही चिंता नाही. पण जर तुम्ही खूप ताबडतोब केली तर जसं आता स्मितानं सांगितलं की नाही, मग ते माप बदलतं. म्हणजे कवळी बदलत नाही, बदल कवळीत होत नाही पण हिरडीत बदलतात. हिरड्या जेव्हा जास्त श्रिंक होतात तेव्हा ती तुमची कवळी हलते म्हणा किंवा बोचायला लागते. आणि म्हणून ती का तर तुम्हाला त्या रिलाइनिंग करायचं किंवा पुन्हा रिपीट करावी लागते, कवळी पुन्हा नवीनच बनवावी लागते. तर हा जो हिलिंग टाइम आपल्याला द्यायची गरज असते तो आवर्जून द्यावा. तेवढा वेळ द्यायला पाहिजे दात काढल्यानंतर. कारण नाही म्हटलं तरी तुम्ही जेव्हा असे एवढे सगळे दात 8-10 दिवसाच्या पिरियडमध्ये काढता तेव्हा नाही म्हटलं तरी सूज वगैरे आलेली असते. पेशंट थोडासा मानसिक ट्रोमामध्ये पण असतो. आणि मग त्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इम्प्रेशन्स वगैरे घेतात तेव्हा जास्त त्रासदायक होऊ शकतं. आणि म्हणून ते निदान तेवढा वेळ तरी थांबावा. पण जसं सांगितलं तसं की आता काही वेळेस प्रोफेशनही असं असतं की विदाऊट दात तुम्ही चालूच नाही शकणार, तुमचं काही इमिजिएट करावंच लागतं. सो इन दॅट केस नक्की इमिजिएट डेंचर्स करता येतात. अगदी बरोबर आहे प्रतिभाताई, धन्यवाद. नमस्कार, थँक्यू. तर आता 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. आपण एक क्वेश्चन घेऊ. कोणाचा आहे काय? विचारू शकता, नाहीतर एक अगदी जसं म्हटलं फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन तसा एक मी प्रतिभाताईंना जनरल आरोग्य म्हणजे आता रिप्लेसमेंट ऑफ द टीथ विषयी नाही, जनरल आरोग्याबद्दल मी प्रतिभाताईंना प्रश्न विचारणार होते. जो प्रश्न वारंवार ॲज डेंटिस्ट कुठल्याही फंक्शनमध्ये म्हणा किंवा फॅमिली गॅदरिंगमध्ये सुद्धा आम्हाला विचारला जातो. तर प्रतिभाताई, की लहान मुलांचे दात किडतात असं सगळेजण म्हणतात की काय करावं बाबा ह्यांचे दात किडतात. तर लहान मुलांचे दात का किडतात आणि ते किडण्यापासून कसे थांबवावे याविषयी काही सोप्या टिप्स तुम्ही देऊ शकाल का लहान मुलांच्या दाताविषयी? आता खरं सांगायचं, लहान काय किंवा मोठे काय, मोठेपणी देखील दात किडतात. बरोबर. आणि आपल्या ह्याच्यामध्ये डेंटिस्ट्रीमध्ये अजून देखील एक्झॅक्ट एटिओलॉजी इज स्टील अननोन. बरोबर. किडण्याचं खरोखरीच कारण काय आहे हे अजूनही कळलेलं नाही. त्याच्यात वेगळ्या वेगळ्या थिअरीज ठेवलेल्या आहेत की ह्याच्यामुळे किडू शकतो, त्याच्यामुळे किडू शकतो. पण तुम्ही पिन पॉइंट ठेवून किंवा ह्याच कारणामुळे दात किडलेले आहेत असं सांगता येणार नाही. मग ते लहान मुलांचं असू देत किंवा मोठ्या माणसांचंही असू देत. आता लहान मुलांच्या बाबतीत थोडंसं विचार केला तर त्याच्यात 2 प्रकार. एक म्हणजे हेरिडिटरी, पण इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आई वडिलांचे दात जर खूप खराब होत असतील किंवा त्यांचेही सतत दाताचे प्रॉब्लेम चालू असतील, किडण्याची जर टेंडन्सी आई वडिलांच्या दातांमध्ये असेल तर ती मुलाच्या दातात येतेच येते. त्याला आपण हेरिडिटरी प्रॉब्लेम्स म्हणू शकतो. दुसरी गोष्ट अशी की कधी कधी हे मुलांचे दात ज्याला आपण एपिडेमिक असं म्हणू शकू काही काही वेळेला म्हणतात, किंवा एकदम तुमचा 3 वर्षाचा मुलगा होत नाही, तो 8-10 दात सगळे त्याचे ॲट अ टाइम तुम्हाला दिसतात ब्लॅक 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 झालेले, किडलेले आहेत आणि पूर्ण घासले गेलेले आहेत. अजून एक गोष्ट होते की ज्या वेळेला बाळ छोटं असतं आणि ब्रेस्ट फिडिंगच्या बाबतीत कमी होतं, पण जेव्हा बॉटल फिडिंग असतं त्यावेळेला त्या बाटलीच्या मध्ये जे दूध घालून आपण बाळाला प्यायला देतो त्या दुधात जेव्हा साखर असते, बॉटल फिडिंग झाल्यावरती, कारण मूल अर्धवट झोपेत असतं रात्रीच्या वेळे, एस्पेशली 2दा-3दा जे काही फिडिंग केलं जातं, मूल झोपेत असतं, आई पण झोपेत असते, त्यावेळेला ती बाटली बाजूला ठेवण्यात येते आणि मग ते जे शुगर असतं त्याचं कोटिंग त्या मुलाच्या दाताला येतं, हिरड्यांना येतं. कारण 6 महिन्यापासून दात यायला सुरुवात झालेली असते. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम ह्या बॉटल फिडिंगमुळे पण असू शकतो. त्याच्यानंतर हल्ली पुन्हा जे चॉकलेट्स अमके तमके जेव्हा शाळेमधनं बर्थडेजना देतात की याचा बर्थडे त्याचा बर्थडे करत करत, म्हणजे समजा 50 मुलं असतात तर वर्षातले 50 दिवस तर डेफिनेटली असतात चॉकलेटचं डिस्ट्रीब्युशन करणं. चॉकलेट खायला हरकत नाही,
परंतु चॉकलेट खाल्ल्यानंतर इमिजिएटली ब्रश केला गेला पाहिजे, कारण चॉकलेट काय असतं, स्टिकी फूड आहे. हे स्टिकी आहे आणि मग ते तुमच्या दाताला चिकटून राहतं आणि त्याच्यामुळे बॅक्टेरिया फॉर्मेशन होऊ शकतं, त्याच्यामुळे कीड लागू शकते. आणि म्हणून चॉकलेट जरी खाल्ली किंवा इतर हे काही च्युइंगम वगैरे खाल्ले, तरी च्युइंगम तर खरं म्हणजे म्हणाल तर मी अगदी टोटली अगेन्स्ट आहे. खरोखरी ब्रश करायला पाहिजे. नुसते चॉकलेट्स आणि च्युइंगम नाही, पॅस्ट्रीज देखील. केक नुसता खाणं वेगळं आणि पॅस्ट्रीज खाणं वेगळं, की ज्याच्यावरती क्रीमी लेअर असतो, भरपूर शुगर असते, त्याच्यामुळे किडायची शक्यता पुष्कळ असते. आणि हे सगळं झाल्यावरती देखील समजा तुम्ही जर ब्रश करत नसाल तर दात किडणार आहे, हे नक्की आहे. अजून एक खास गोष्ट या ठिकाणी म्हणजे आता तुमच्याच घरातले तरुण असू देत, लहान मुलं असू देत, त्यांच्या बाबतीत म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स, हे जे थम्सअप, कोका कोला, ह्या ज्या सगळ्या आहेत, कोल्ड्रिंक्स ज्याला आपण म्हणतो, सॉफ्ट ड्रिंक्स ज्याला म्हणतो, तर ह्याच्यामुळे देखील दात खूप लवकर खराब होतात. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की समजा जर आमच्याकडे तुम्ही आलात आणि एखादा कुणाचा तरी जर काढलेला दात असेल आणि तो जर थम्सअपने भरलेली जर बाटली असेल आणि त्याच्यामध्ये जो तो आम्ही दात टाकला आणि 8 दिवसानंतर जर तुम्ही तो दात शोधला तर तुम्हाला त्या बाटलीत दात दिसणार नाही. इट गेट्स डिझॉल्व्ड. टोटली ॲसिड्स आहेत. घरातले बाथरूम किंवा वॉश बेसिन साफ करायला थम्सअप आणि कोका कोला अवश्य वापरावा. ह्या सॉफ्ट ड्रिंक्सच्यामुळे नॉट ओनली टीथ बट तुमचे जे इंटेस्टाईन्स वगैरे हेही सगळे बिघडत राहतात. त्याच्यामुळे ह्या काही गोष्टींवरती खूप कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे. आणि आता किडू नाही म्हणून आपण जे म्हटलं की 2दा ब्रश करणं पाहिजे आणि रेग्युलर चेकअप. समजा स्मॉल ब्लॅक स्पॉट दिसत असेल तरी पुष्कळदा आईवडिलांना काय वाटतं, तसंही हा दुधाचाच दात आहे, पडणारच आहे, मग कशाला डॉक्टरकडे न्यायचं. पण ते तसं करू नका. इमिजिएटली डॉक्टरकडे जर गेलात तर ती कीड काढून त्याच्यात फिलिंग वगैरे केलं जातं. याच्यात अजून एक गोष्ट आहे की ही जी दाताला लागलेली कीड आहे, मोठ्यांचं असू देत किंवा लहान मुलांच्या बाबतीत तर जास्ती पर्टिक्युलरली राहायला पाहिजे, कारण इट स्प्रेड्स व्हेरी इझिली. म्हणजे समजा एखाद्या टोपलीमध्ये आंबे ठेवलेले आहेत, आत्ताच आंब्याचा सीझन आता संपत येतोय, पण आंबे ठेवले, त्याच्यातला एक आंबा जर किडलेला असेल तर विदिन नो टाईम इतरे आंबे तुमचे खराब होतात. सेम वे एका दाताला कीड लागल्यानंतर तुम्ही जर ट्रीटमेंटनी तिथं स्टॉप केली नाहीत तर इतरही दात पटकन स्प्रेड होतात, कीड लागते इतरही दातांमध्ये आणि इतर दातही बिघडतात. त्याच्यामुळे ही पण काळजी घेणं जरूर आहे की त्या दाताला ताबडतोब चेकअप करणं आणि ट्रीटमेंट घेणं जरुरी आहे. आणि काही वेळेला आता हल्ली थोडेसे लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणूयात, लेटेस्ट काही मटेरियल्स अवेलेबल आहेत की ज्याचं ॲप्लिकेशन केलं जातं दाताच्या वरती, एक कोटिंग दिलं जातं, सो दॅट कॅन स्टॉप. म्हणजे पिट्स छोटे जे असते, दाताचा जो सरफेस असतो त्याच्यात तिथे खड्डे असतात, तर त्याच्यावरती हे जर कोटिंग लावलं गेलं तर काही प्रमाणामध्ये तरी निदान ती कीड आपल्याला प्रिव्हेंट करता येते, जे कुठेतरी थांबवू शकतो आपण ती. पण बेस्ट इज तुम्ही त्याची ट्रीटमेंट घेणं, रेग्युलर चेकअप आणि ट्रीटमेंट घेणं खूप आवश्यक आहे. अगदी बरोबर. आणि मी तर नेहमी असं म्हणते प्रतिभाताई की मुलांना चॉकलेट, बिस्किट हे जे गोष्टी देणारे हे आपणच असतो. म्हणजे लहान मुलाला काही समजत नाही ते खायचं, त्याची सवय कोण लावतं? मोठी माणसंच त्यांना सवय लावतात आणि नंतर म्हणतात की मुलांचे दात किडतात. म्हणजे हा मी माझ्या स्वतःच्या मुलीवर केलेला प्रयोग आहे की 2 वर्षापर्यंत माझ्या मुलीला मी कुठल्याही प्रकारचा शुगरी पदार्थ दिला नव्हता, त्याच्यात साखर असेल असा. बिस्किट, केक, चॉकलेट तिला माहीतही नव्हतं. त्याच्यामुळे काय झालं, इतर पदार्थांबद्दल तिला आवड निर्माण झाली आणि साखरेचं जे एक मुलांना व्यसन असतं, गोड पदार्थांचं जे व्यसन लागतं, त्याच्यापासनं ती मुळातच दूर झाली. त्याच्यामुळे मी हे करून पाहिलंय स्वतःच्या घरामध्ये की तुम्ही मुलांना दूर ठेवा ह्याच्यापासनं, की आपोआप मुलांना ते जे लागणारं व्यसन आहे किंवा क्रेविंग आपण म्हणतो, की त्याची लागणारी चटक जी आहे त्याच्यापासनं तुम्हीच तुमच्या मुलांना दूर ठेवायचं आहे. एकीकडे तुम्ही त्यांच्या हातामध्ये चॉकलेट, बिस्किट, वेफर द्यायचे आणि दुसरीकडे आता त्यांची कीड कशी थांबवायची असा विचार करायचा, हे नाही उपयोगी. तुम्हीच ते थांबवणार आहात, तुम्ही ते द्यायचंच नाहीयेत मुळात, म्हणजे हे आपोआप थांबू शकेल आणि म्हणजे त्याला क्रेविंग, त्याची चटक निर्माण होणार नाही. म्हणजे काही वेळेला माझी मुलगी असं भल्यांना एकदम हे व्हायचं की ती सांगायची की चॉकलेट कोणी दिलं हातामध्ये
तर ती सांगायची थँक्यू, पण चॉकलेट मी फक्त रविवारी खाणार आहे, कारण माझी चॉकलेटची बँक आहे, त्याच्यात आईनी ते ठेवलेलं आहे, चॉकलेट ठेवेल ती त्याच्यात, आणि रविवारी मी खाईन. म्हणजे मी चॉकलेट बँकची पण एक कन्सेप्ट सतीश काकांना विशेषतः गेल्या वेळेला त्यांनी मला हे विचारलं होतं, की मी असं सांगते की कोणीही काही दिलं मुलांना तर त्यांना सांगायचं हे आपण बँकेत ठेवूया, रविवारी त्यांना पोटभर नाश्ता करायला द्या मुलांना सकाळी, आणि त्याच्यानंतर त्या चॉकलेटांचा त्यांच्यासमोर ढीग मांडा. पोट भरलेलं असेल तर ते मूल 1 किंवा 2 ह्याच्यापेक्षा जास्ती चॉकलेट खाऊच शकणार नाही. चॉकलेट दिल्याचं त्याला समाधान असेल की ज्याप्रमाणे आई वडिलांनी आपला शब्द पाळलाय, ते झाल्यानंतर मात्र त्या मुलाला सांगायचं 5 मिनिटांनी मात्र आता तू दात घासले पाहिजेस. अशी जर का चॉकलेट किंवा बिस्किट किंवा केक बँकची संकल्पना तुम्ही रुजवली की तू वाटेल त्या वेळेला चॉकलेट बिस्किट केक नाही खायचंयस, रविवारी नाश्त्यानंतर तुला मिळेल, पण त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी तुला दात घासून टाकायला लागतील, तर आपोआप त्या मुलाची एक काय म्हणूया हौस पूर्ण होते. ऍट द सेम टाइम आपण त्याला कुठेतरी वळण लावत असतो, आणि हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे मी काही वेळेस माझ्या पेशंट्सना हेच सांगते की तुमचं 10 रुपयाचं चॉकलेट आज तुम्हाला 1000 रुपयात पडतंय, त्याची ट्रीटमेंट करावी लागते. हो खरंय, अगदी बरोबर. बरोबर. फारच छान सेशन चालू आहे आपलं आणि ते असंच राहावं अशी इच्छा आहे, परंतु वेळेची मर्यादा आपल्याला पाहायला लागेल. त्याच्यामुळे विनायक काका, ओव्हर टू यू. बरोबर आहे. म्हणजे कधी संपू नये असा सेशन असला तरी शेवटी काय वेळेचं भान आपल्याला ठेवायला लागतं. स्मिताताई आणि प्रतिभाताई, तुम्हाला खूप खूप मनापासून आणि आमच्या सर्वांतर्फे धन्यवाद. यात थोडी औपचारिकता आहे असं तुम्हाला वाटेल, पण म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये डेंटिस्ट्रीमध्ये दोघी ख्यातनाम अशा डॉक्टर आहातच, पण मला असं वाटतं तुम्ही दोघी उत्तम प्रोफेसर पण होऊ शकता. थोडा मी प्रोफेसर आहे, मी ऑलरेडी प्रोफेसर आहे. मी इतक्या सहज सोप्या भाषेत इतकं छान समजावून सांगितलं की मला नाही वाटत की याच्यापैकी कोणालाही काही कळलं नाही असं कोणी तक्रार नाही करू शकणार. खरंच छान झालं, खूप छान झालं लेक्चर. आणि तुम्ही दोघीही आज असल्यामुळे आपला एफएक्यूचा जो विषय आहे ना तो फार छान झाला. एकंदर अनुभव असा आहे की लोक आपण प्रश्न विचारत नाहीत, आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. संकोच वाटतो किंवा नक्की कसं विचारावं, पण त्याऐवजी तुम्ही जे एकमेकींना प्रश्न विचारून हा जो सेशन पुरा केला फार 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 इंटरेस्टिंग झाला. खूप छान. खूप खूप धन्यवाद तुम्हाला दोघींना. स्मिताताई, तुम्ही इंग्लंडला असून सहभागी झालात. प्रतिभाताई तर खूप व्यस्त असतात, मला माहिती आहे त्यांचे सगळे उपक्रम, आणि असं असताना तुम्ही एवढा वेळ काढून आपल्या आठवले परिवारासाठी इतकं छान ज्ञान दिलंय ना की खूप खूप आभार. मला एक सांगते की काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्या परिवाराने, ते म्हणजे बिहाइंड युअर ब्युटिफुल स्माइल देर इज अ डेंटिस्ट, कीप इट इन माइंड. हो बरोबर, अगदी खरं, अगदी खरं, अगदी बरोबर. थँक्यू. थँक्यू. आणि नंतरही काही प्रश्न असतील तर प्रतिभाताईंना किंवा मला इंडिव्हिज्युअली, तुम्ही पर्सनली, काही काहीला संकोच वाटतो विचारायला, कोणाला विचारायचे असतील तर पर्सनली प्रतिभाताईंना किंवा मला सुद्धा व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवू शकता, आम्ही त्याचं उत्तर द्यायचं. फोन करून विचारू शकता, काही हरकत नाही, विचारू शकता. आम्ही आता सुनीता गंडेकर तेव्हा तिला फोन नका करू. एक गोष्ट सजेस्ट करावीशी वाटते की आपण आता हे जे ट्रीटमेंट किंवा याच्याबद्दल जे सांगत होता, तर यातले जे काही निवडक काही ज्या गोष्टी असतील की जसं डेंटल केअर असेल किंवा डेंटल रिपेअरिंग असेल, या गोष्टी जर तुम्ही एक थोडक्यामध्ये आपल्या सुसंवादला जर पाठवल्या तर हे परमनंट. आता हे लेक्चरचं कसं होतं की आज लेक्चर ऐकलं, उद्या कदाचित मला आठवणारही नाही. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो, पण ते जर पूर्णपणे तुमच्या डेंटिस्ट्रीचं हे नाही, पण एक ठराविक काही घ्यायच्या काळज्या असतील किंवा जसं तुम्ही आता लहान मुलांच्या बाबतीत सांगितलं त्याप्रमाणे या गोष्टी जर का तुम्ही लिखित स्वरूपामध्ये एक छोट्यासा पानभर 2 पानाच्या याच्यामध्ये जर त्या संवादासाठी पाठवल्या तर ते गोष्टी आपण एक भाग 2 भाग 3 असं करत आपण आपले सुसंवाद जे त्रैमासिक निघत राहणार आहे त्याच्यात आपण ते देत गेलो तर हे लोकांवरती हॅमर होत राहणार आहे.
आणि जी गोष्ट आज चांगली तुम्हाला या कल्पना. लेक्चर मधनं हे अचीव्ह करायची ती त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला अचीव्ह करता येऊ शकेल असं मला वाटतं. धन्यवाद. अगदी नक्कीच. खूप छान आम्ही एक काम लेक्चर. करू सतीश काका, की मी, प्रतिभाताई आणि श्रीरंग आम्ही तिघेही मिळून आलटून पालटून ह्या ज्या टिप्स आहेत एक एक विषय विभागून घेऊ आणि आलटून पालटून आम्ही ह्या टिप्स सुसंवादसाठी नक्की पाठवू. खूप छान होईल, खूप छान होईल. नाही, खूप छान सूचना आहे. नक्कीच छान आहे. म्हणजे आपण दर 3 महिन्यांनी आपण हा अंक काढतोय ही मासिक, आणि अशी जर एक लेखमाला तुमच्या तिघांकडनं आली, तुम्ही जसं म्हणालात तसं विषय वाटून घेऊ आणि एका विषयावर लिहितो, तर लोकांना नक्की वाचायला खूप आवडेल. प्रश्न नक्कीच. कोणाला काही बोलायचं आहे अजून? स्मिताताई तुम्हाला? नाही, आपण, मला वाटतं आता लोकांनाच खूप उशीर झालाय, त्याच्यामुळे आता आपण आवर्त घेऊया. ठीक आहे. आपण माझ्याकडे संध्याकाळचे 6च वाजलेत, तुम्हा लोकांना उशीर झालाय. 10:30 वाजलेत. बरेच सिनियर सिटीजन आहेत, झोपायची वेळ झाली आहे. तर आपण थांबूया. गुड नाईट. चालेल. गुड नाईट. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हो, थँक्यू. सर्वांना थँक्यू स्मिता. अच्छा, थँक्यू Thank you very प्रतिभाताई. बाय. बाय.